एक डायरेक्टर आहे, तर मला माझ्या पिक्चर मध्ये असाच एक सीन करायचा आहे. पहिल्यापासून एंड पर्यंत स्टोरी ऐकावी लागते, कारण त्या कॅरेक्टरची पर्टिक्युलर बॉडी लँग्वेज, त्या कॅरेक्टरची हिस्ट्री काय आहे, तर त्याच्यानंतर मग मला कळतं की अच्छा इथे पोहोचल्यावर हा ऍक्शन सिक्वेन्स आहे. तो मग मी त्याच्यावर थोडंसं आधी मी इमॅजिनरी लेवलला काम करते, मग मी हळूहळू तो सिक्वेन्स पेपर्सवर नोट डाऊन करायला लागते. कुठला कॅमेरा अँगल, कुठला शॉट लागणार, कारण आपल्याला असं वाटतं की तो चालत येतो आणि ठेच लागून पडला, बट इट इज नॉट वन कॅमेरा ऑलवेज. म्हणजे तो चालत येतानाचा त्याचा शॉट, मग त्याला ठेच लागतानाचा तो शॉट आपण कुठल्या अँगलनी ट्रिकली शूट करतो ते इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्या सगळ्यात पहिल्या ऍक्शन डिरेक्टर आहे असं मी म्हणेन. बिंग अ लेडी इट इज नॉट इझी. त्या काळात त्यांनी हे सगळं केलेलं आहे. सेफ्टीमध्ये समजा फॉलिंग असेल तर तिथे आम्ही क्रॅश मॅट ठेवतो खाली, की असे हे पडलं तरी तुम्हाला लागत नाही. कुणीतरी फॉल होते तर त्यांना हार्नेस लावले जातात. आग लागते त्यावेळेला जेव्हा आपण बघतो फायर लावलंय बॉडीला किंवा हाताला, तर त्यावेळेला त्यांना पायात घालायला ते सिमिलर स्किन कलरचे काही गोष्टी असतात ज्या सेफ्टीसाठी असतात. तर ती आग त्याच्यावर लागते. एका अर्थाने त्यांनी ते डिरेक्शन दिलंय. शी इज ऍक्च्युअली अ रिअल लाईफ ऍक्शन डिरेक्टर. आपल्या बॉलिवूड मध्ये मेन ऍक्शन हिरो आपण म्हणू शकतो. सेपरेट त्यांचं काही क्वालिटीज असणं आवश्यक आहे का? हो, कंपल्सरी. तू अक्षय सरांचं बघशील तर अक्षय सरांचं एक रुटीन आहे, त्या रुटीनला ते स्टक आहेत. टायगर श्रॉफ बद्दल पण मला असं वाटतं की इतकं डेडिकेशन आहे ना त्या माणसाकडे. विद्युत जामवाल आणि आमचं कलरी फेमस. गाडी जी आहे ती ऍक्च्युली 300-400 टन खाऊन पडते. आपल्याला दिसताना फक्त ते दिसतं किंवा गाड्या उडवल्यात पिक्चर मध्ये, पण त्याच्या मागची प्रोसेस आपल्याला दिसतं ते फक्त फायनल असा रिझल्ट दिसतो. त्याच्या मागे मेहनत प्रचंड. मॉडेल्स पण क्रिएट करतात आणि मग त्याच्यावर सुद्धा ते मल्टिपल गोष्टी एक्सपेरिमेंट करून ते शूट होतात. बरं एक टेक ओके नाही झालं तर तुम्हाला ते रिटेक करावं लागतं. फिल्म ऍक्शन जी असते ना त्याच्यामध्ये रिअल फाईट काहीच नसते. आता समजा माझा कॅमेरा अँगल इकडून आहे आणि जर मी पंच इकडच्या साईडला केला तर कॅमेरामध्ये ते चीट लगेच कळणार आहे की माझा फेस इथे ज्याला आपण मारतोय, आणि आपण पंच इकडे केला तर ते कॅमेराला लगेचच दिसणार आहे. पण जर मी तो कॅमेरा अँगल इकडे केला ऍट द सेम टाइम वाय आय सेड ऍक्शन रिॲक्शन, कारण तो पंच इथे यायला आणि माझी रिॲक्शन जायला. सो ते इट्स बोथ. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपल्या सोबत आहे शैला कुलकर्णी, जे एक ऍक्शन डिरेक्टर आहे. राईट, ऍक्शन डिरेक्टर. तर आज त्यांचा जीवनाचा प्रवास आणि फिल्म डायरेक्शन किंवा ऍक्टिंग सीन्स किंवा ऍक्शन सीन्स कसे परफॉर्म केले जातात ह्या रिलेटेड आपण या पॉडकास्ट मध्ये बोलणार आहोत. हाय, माझं नाव शैला टिके कुलकर्णी. माझा इंडस्ट्रीचा प्रवास तसा फार इझी राहिला नाहीये. म्हणजे पहिल्यापासून जर बघितलं तर मी खूप करिअर चेंजेस करत करत मी आता ऍक्शन डिरेक्शनवर येऊन थांबली असं नाही म्हणता येणार, पण मला एक्सप्लोर करायलाच इन जनरली खूप आवडतं. सो थांबलीये नाही, माझा प्रवास आत्ता सुरू झालाय ऍज अ ऍक्शन डिरेक्टर. त्यामुळे माझी पूर्ण फॅमिली मार्शल आर्टिस्ट आहे. माझ्या आई मार्शल आर्टिस्ट, हो, माझे बाबा मार्शल आर्टिस्ट आहेत, माझा दादा ब्लॅक बेल्ट आहे, ताई ब्लॅक बेल्ट आहे, मी ब्लॅक बेल्ट आहे. सो आमच्याकडे जसं म्हणजे घरात जन्माला आल्यापासून, म्हणजे मला अजूनही आठवतं, अजूनही माझे आई बाबा सांगतात मला चालायला सुद्धा यायचं नाही, तेव्हापासून माझ्या आई बाबांनी मला तो कराटेचा ड्रेस घालून मला क्लासमध्ये पाठवलेला आहे. सो कुठंतरी याचं पूर्णपणे क्रेडिट त्यांना जातं. मी कितीही गिव्हअप करायचं ट्राय केलं आणि मी, पण त्यांनी ते मला गिव्हअप नाही करू दिलं. दे वर ऑलवेज मोटिवेटिंग की सेल्फ डिफेन्स असायलाच पाहिजे. आणि तशी माझी ऍक्च्युली सुरुवात झाली. माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये मार्शल आर्ट्स असं सगळ्यांच्या रक्तातच आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे खरा तो माझा बेस जो आहे तो लहानपणीपासून मार्शल आर्ट्स असल्यामुळे माझं हळूहळू मी थोडीशी डान्सकडे डायव्हर्ट झाले. कधी झाले ते मलाच कळलं नाही. पण मग मी एक रियालिटी शो केला, मग दुसरा रियालिटी शो केला, मग मी हल्ला बोल नावाचा एक कलर्स आता कलर्स आहे, ईटीव्ही मराठी होतं त्यावेळेला, त्या हल्ला बोल नावाच्या शो ची मी विनर आहे. म्हणजे मी शोची ऑडिशन दिली आणि मी तो शो जिंकले. म्हणजे हो, डान्स रियालिटी शो. ऍब्सोल्युटली कसलंच डान्सचं नॉलेज नव्हतं. फक्त एक असतं ना की आपण बघतो आणि एक ब्लँक स्लेट असल्यावर कसं आपल्यावर जे काही कोरलं जाईल, लिहिलं जाईल ते परफेक्टच असतं, तसं माझ्याबद्दल काहीतरी झालंय. त्यामुळे मग तो शो जिंकल्यानंतर आय थिंक मी शोची ट्रॉफी जेव्हा घेऊन घरी आले त्याच्यानंतर मला तिसऱ्या की चौथ्याच दिवशी मला स्टार प्लसचा ऋतिक रोशनचा जो जस्ट डान्स नावाचा शो आहे त्या शो साठी ऍज अ कोरिओग्राफर म्हणून मला चान्स मिळाला. मग माझी तिथूनच ऍज अ कोरिओग्राफर म्हणून जर्नी सुरू झाली. मग मी बरेचसे रियालिटी शोज, अवॉर्ड फंक्शन्स, फिल्म्स ऍज अ कोरिओग्राफर, असिस्टंट कोरिओग्राफर्स म्हणून केले. आणि कुठंतरी ना ते सॅटिस्फॅक्शन खूप मिसिंग होतं. म्हणजे मला असं वाटायचं की ठीक आहे पैसे कमवतीये किंवा
ए क्लास आर्टिस्ट बरोबर मी शूट करते किंवा त्यांना शिकवतेय, पण ते कुठंतरी सॅटिस्फॅक्शन जे हवंय ना ते मिळत नाहीये. मग एकदा अशीच एक सिरियल आली होती लाईफ ओके चॅनलला, डान्स बेस्ड सिरियल होती ती, आसमान से आगे नावाची. आणि त्या सिरियल साठी बिंग अ कोरिओग्राफर त्या शोला मी असिस्ट करत होते, त्या पूर्ण सिरियलला मी असिस्ट करत होते विठ्ठल सरांना. सो त्यावेळेला जेव्हा मी त्या आर्टिस्टला शिकवत होते त्यावेळेला चॅनलला तिच्यापेक्षा जास्त मी आवडले. सो चॅनल इज लाईक आपण हिला लीड म्हणून रिप्लेस करूया. आणि मला कळलंच नाही काय काय होतंय माझ्या बरोबर, कारण मी ऍक्टिंग हा माझ्या आयुष्यात कधीच म्हणजे मी इमॅजिनच केलं नव्हतं की मी कधीतरी ऍज अ लीड म्हणून कुठली सिरियल ऍक्टिंग करेन वगैरे. मग त्यांनी खूप सरांना कन्व्हिन्स केलं, त्यांनी मला कन्व्हिन्स केलं. मग मी अशी कॅमेरासमोर उभी राहिली. आय स्टील रिमेंबर दॅट डे. कॅमेरासमोर मी अशी स्क्रिप्ट, माझं पाठांतर खूप फास्ट होतं, मी खूप स्कॉलर होते स्कूलमध्ये असताना, त्यामुळे पाठांतर झालं. पण द मोमेंट कॅमेरा ऑन झाला आणि मला माझे डायलॉग्स म्हणायचे होते, मी असं वरती बघितलं, माझे डोळे पूर्ण पाण्याने भरलेले आणि मला डायलॉग्सच नाही म्हणता आले. मी गिव्हअप केलं तिथून. मी म्हणलं मला प्लीज वॉशरूमला जायचं आणि मी घरी पळून गेले. मला इतकं कन्व्हिन्स केलं सगळ्यांनी की यू हॅव एक्स्ट्रीमली युनिक स्किल्स आणि युनिक टॅलेंट, तू एकदम कुठल्याही गोष्टीमध्ये मोल्ड होतेस आणि तू परफेक्ट जातेस कॅरेक्टरला, तर प्लीज कर. मी म्हणलं मी एका अटीवर सिरियल करेन, मी एकही डायलॉग मला द्यायचा नाही. ते म्हणजे असं कोण असतं की एकही डायलॉग नसताना तुम्ही कसे हे करू शकता. पण ती सिरियल मी केली. हो, अख्खा वर्ष मी ती सिरियल केली. एका वर्षानंतर तिथे माझा ऍज अ ऍक्टर म्हणून माझा प्रवास सुरू झाला. सो कोरिओग्राफर टू ऍक्टर. मग ती सिरियल माझी संपल्यानंतर मला लगेचच दिलदोस्ती डान्सची ऑफर आली. वी चॅनलला जे होतं त्याची मी ऑडिशन दिली. मग सिलेक्ट झाले. एक इंडियन कॅरेक्टरची एंट्री होती. सो तिथे सिलेक्ट झाले. पण एकच दिवस आधी ना माझी एक मैत्रीण माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली की मी बँगलोरला असं स्कूल आहे जिथे इंटरनॅशनल टीचर्स येतात आणि ते तुम्हाला शिकवतात की ऍक्च्युली डान्सचे रूट्स काय आहेत आणि तुम्ही इंटरनॅशनल स्टाईल सुद्धा सगळ्या शिकता. सो मला असं वाटलं की मी जर आतापर्यंत डान्स काहीच न शिकता मी जर या लेवल पर्यंत येऊ शकते तर मी तशी पॅशनेट आहे कुठलीही गोष्ट शिकायला. ऑलवेज टिल नाव मला असं शिकायचं म्हणलं की मला खूप आवडतं. सो मला असं वाटलं जर मी शिकले तर मी खूप काही करू शकते. त्यामुळे मी विदिन दॅट नाईट मी विचार करून माझं मुंबईचं घर सोडलं, ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं, प्रोडक्शन हाऊसला सांगितलं मी सिरियल नाही करणार आहे आणि 2 दिवसात मी सगळं वाइंड अप करून मी बँगलोरला कॉलेज जॉईन केलं की मला इंटरनॅशनली डान्स मध्ये ग्रॅज्युएशन करायचंय. सो मग मी तिकडे गेले. मग 1.5 वर्षाची ती प्रोसेस मी तिकडे शिकले. बाय द टाइम आय केम बॅक टू मुंबई, ड्युरिंग त्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी वजीर नावाची फिल्म केली. वजीर, अमिताभ बच्चन सरांची फिल्म. सो त्याच्यामध्ये एक परफॉर्मन्स आहे माझं, 2-3 डायलॉग्स पण होते. पण आणि इट्स देअर ऑन IMDb. शैला टिकेज ऍक्ट्रेस नोन फॉर वजीर. तर ते झाल्यानंतर तिथून आल्यानंतर माझा डान्सकडे बघायचा किंवा थिएटरकडे बघायचा पॉइंट ऑफ व्ह्यू पूर्ण चेंज झाला. कारण तुमच्याकडे जेव्हा स्ट्रॉंग रूट्स आणि जेव्हा तुम्ही फॉरेन कल्चर किंवा इंडियन कल्चर जेव्हा आपल्याला कळायला लागतं ना, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीची खरंच व्हॅल्यू कळते किंवा ते कसं असायला पाहिजे आणि कसं नसायला पाहिजे हे कळतं. सो मग तिथून आल्यानंतर मला द मोमेंट सगळ्यांना कळलं की मी आलीये. मला कुठला शो होता नच बलिये साठी वाईल्ड कार्ड ऍज अ कोरिओग्राफर म्हणून अपॉर्च्युनिटी आली. म्हणजे डेस्टिनी इतकं असं शार्प हे झालं ना, द मोमेंट मी आले मला नच बलियेसाठी वाईल्ड कार्ड म्हणून बोलवलं. आय सेड नाही, मला रियालिटी शो नाही करायचं आता, मला रादर ऑफस्क्रीन कामच नाही करायचंय. सो आय वॉज लुकिंग फॉर समथिंग की जिथे मला ते सॅटिस्फॅक्शन जे मी म्हणाले ना ते फार मिसिंग होतं. त्याच्यासाठी आय वॉज वेटिंग की काय असं आहे की जिथे मला खूप पैसे कमवून बघितले, आय एम नॉट सॅटिस्फाईड. खूप ए क्लास म्हणजे सलमान सर, अरबाज खान, शिल्पा शेट्टी अशा बऱ्याच ए क्लास आर्टिस्ट बरोबर काम करून बघितलं, पण ते सॅटिस्फॅक्शन कुठे नाही मिळत ऍज अ कोरिओग्राफर. देन व्हॉट टू डू मला स्वतःलाच कळत नव्हतं. आता शिकून पण आले, नाही सॅटिस्फॅक्शन. ऍक्टिंग पण केली, सिरियल, बोर झाले. मला काही कुठे सॅटिस्फॅक्शन, मला कळतच नव्हतं की मला नक्की करायचं काय. तेवढ्यात मग मला थोड्याफार ऍड्सच्या अपॉर्च्युनिटीज यायला लागल्या. मग मी त्या करायचे. ऑफकोर्स माझ्यावर खूप फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, पण त्यामुळे मी कामं करत गेले, जी कामं समोर आली ती कामं. पण त्याच्यामध्ये ना मला अजूनही आठवतं डबल धमाल नावाचा एक
कपलचा शो यायचा. त्याचं आमचं शूट फिल्म सिटीला चाललेलं, रिलायन्स स्टुडिओला, आणि त्यावेळेला मी असिस्ट करत होते त्या शोला, मलायका अरोरा अरबाज खान मध्ये. सो तिथे लंच ब्रेक आम्हाला 1 तासाचा होता. लंच ब्रेक मध्ये मला असं कळलं की हॉलिवूडचं प्रोडक्शन आहे, हॉलिवूडची बेस्ट स्टंटची कंपनी आहे, आणि दे आर लुकिंग फॉर इंडियन लीड फेस एका इंटरनॅशनल स्टंट शो साठी. सो मला असं झालं आधी स्टंट शो का करेन मी, म्हणजे का. पण ज्यांनी मला ऑडिशनसाठी रेफर केलं ना, त्यांनी मला खूप पुश केलं की आय थिंक सो तू परफेक्ट जाऊ शकतेस, सो तू वेळ काढ आणि तू जा आणि ती ऑडिशन दे. आय सेड आयुष्यात इतकं सगळं करून बघितलंय, लेट्स गिव्ह अ ट्राय. म्हणून मी फिल्म सिटी मधून मलाडला तिथे ऑडिशनला गेले. ऑडिशनला गेल्यानंतर ते आधी इंग्लिश बघत होते, तुमचं एक स्क्रिप्ट दिली वाचायला, इंग्लिश कसं वाचताय. मी इंग्लिश बोलले प्रॉपर, जी काही लाईन आणि हे होतं. मग त्याच्यानंतर ते म्हणले तुमच्याकडे काय एक्स्ट्रा स्किल आहे ते तुम्ही दाखवा. सो मी कलरीचा एक परफॉर्मन्स, एक कलरीचं छोटंसं प्रेझेंटेशन केलं, आणि तिथे एक रोप होता लावलेला. सो माझी बेस्ट फ्रेंड रोप मलखाम आर्टिस्ट असल्यामुळे मला थोडंफार तिला बघून चढणं वगैरे यायचं, 2-3 त्याच्यावर काय हँग कसे करायचे काय ते थोडंसं मला यायचं. सो मी ते केलं, आणि द मोमेंट ते झालं त्यांनी मला सिलेक्ट करून टाकलं. मी म्हणलं कसं शक्य आहे, आणि ह्यूज लाईन, म्हणजे जवळपास 10,000 पेक्षा जास्त लोक होती ऑडिशनला. पण त्यांनी मला सिलेक्ट केलं त्या 5 मिनिटात. मला कळलंच नाही, मला वाटलं आयुष्यात काय काय होतं मला कळत नाहीये. मग मी ते बोलून, मी तिथून माझं कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊन मी परत रिलायन्स स्टुडिओला माझ्या रेस्ट ऑफ द शूट साठी निघून गेले. मला त्याच दिवशी रात्री त्यांचा फोन आला की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाठवलंय, आणि SCP नावाचं प्रोडक्शन होतं, त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट पाठवलं. आणि त्यावेळेला पॅकेज खूप, मी आता अमाऊंट नाही सांगत, पण पॅकेज मोठं होतं, आणि दुबईमध्ये जाऊन राहायचं, 3 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट, आणि यू विल गेट ऑल द A-क्लास फॅसिलिटीज. ऍज अ लीड यू आर गोइंग टू परफॉर्म, सो तुमची ग्रेड पण हायर आहे, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज मिळणार. मला ते असं इंडस्ट्री सोडून दुबईला आय एम नॉट शुअर मला जायचंय की नाही, कारण अब्रॉडला कधीच गेले नव्हते मी त्याच्या आधी. सो मी त्यांना असंच रिझन दिलं. पॅकेज तर ऑफकोर्स नो डाऊट चांगलं होतं, पण मी त्यांना असंच की नाही, पेमेंट इज व्हेरी लेस, सो मी नाही करणार. ते बोललो की गिव्ह अस 15 मिनिट्स. 15 मिनिट्स मध्ये त्यांनी माझं पेमेंट आणखी वाढवलं. नाव आर यू हॅपी, आर यू ओके विथ दिस पेमेंट. आता माझ्याकडे नाही म्हणायला चान्सच नव्हता. सो देन दॅट्स हाऊ आय हॅड टू से येस. आणि आय थिंक सो 15-20 डेज मध्ये मी दुबईला गेले. मग मी 3.5 वर्ष तिथे इंटरनॅशनल स्टंट शो ऍज अ लीड म्हणून केला, जिथे मी बऱ्याच, म्हणजे माझ्या करिअरचा ऍज ऍक्शन डिरेक्टर माझ्या करिअरचा खूप महत्वाचा टप्पा आहे, जिथे मी सगळ्या ज्या हाय फॉल्स असतात, जे आपल्या इंडियामध्ये तितकं नोन किंवा त्याचं एज्युकेशन ऍज सच कुठे नाहीये. सो हाय फॉल्स झाले, त्याच्यानंतर एअरॅम झाला. आपण हाय फॉल्स म्हणजे बेसिकली आपण जे फिल्म्स मध्ये वगैरे बघतो ना, की युजली हार्नेस वगैरे लावून 6व्या मजल्यावरनं कोणीतरी खाली पडलंय, किंवा फ्री फॉल असतो तो बेसिकली. पण हा जो हाय फॉल माझ्या शो मध्ये होता तो विदाउट हार्नेस होता. विदाउट हार्नेस. हा. सो तुम्हाला तिथून फक्त एखादा पंच वगैरे पडला किंवा एखादी किक पडली तर ती रिॲक्शन घेऊन तुम्हाला खाली रोल ओव्हर करून तुम्हाला खाली लँड करायचंय. ऑफकोर्स सेफ्टी असते, एअरबॅग असते, पण खूप इंजुरीज होतात, मला सुद्धा झाली. पण तसे मी 6,500 पेक्षा जास्त शोज केले ऍज अ लीड म्हणून. मग 3.5 वर्षानंतर असं झालं की आय वॉज व्हेरी हॅपी. दॅट्स वेअर आय गॉट माय सॅटिस्फॅक्शन. असं की दिस इज व्हॉट आय वॉन्टेड. कारण 1,500 ऑडियन्स आणि ऑलवेज सगळे VIP शोज मीच करायचे. आम्हाला इंजुरीज झाल्या तर ऑफकोर्स सेकंड ऑप्शन जे आमचं सबकास्ट असतं ते रेडी होतं, पण मॅक्सिमम शोज मी केले. आणि सगळं झाल्यानंतर एका मोमेंटला येऊन बॉडीचा इतका ओव्हरयूज झाला की व्हायटमिन डेफिशियन्सी, ACL डिजनरेशन, इन्फ्लेमेशन, अशा सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. मग फिजिओनी मला सांगितलं की आय थिंक दिस इज द राईट टाइम, यू शुड गिव्ह रेस्ट टू युअर बॉडी, नाहीतर हे ह्याच्यापेक्षा खूप वर्स्ट होऊ शकतं. मग मी तो शो सोडला आणि 4 महिन्यात शोच बंद झाला, कारण त्यांना रिप्लेसमेंट कोणीच मिळालं नाही. सो तिथून आल्यानंतर मला आय वॉज व्हेरी हॅपी, कारण मी खूप छान जे मला हवं होतं ते मला करायला मिळालं. कारण तिथे ऍक्शन होतं, लाईव्ह ऍक्शन होतं, कार ड्रिफ्टिंग वगैरे सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि मग मी नॉलेजेबल झाले त्या गोष्टीनं, मला प्रॉपर ट्रेनिंग मिळालं सगळ्या गोष्टींचं.
सो ते सगळं शिकायला मिळालं. ऍट द सेम टाइम लाईव्ह ऍक्टिंग, लाईव्ह डायलॉग्स तुम्हाला म्हणायचे. लाईव्ह शोची मजा इतकी मस्त असते ना की तुम्हाला तिथे ना सिच्युएशन कशी टॅकल करायची लास्ट मोमेंटला ते कळतं. बऱ्याचदा माईक बंद पडतो, बऱ्याचदा एखादा इन्सिडेंट होतो. आणि आमच्या शो मध्ये पण झाले की कार ड्रिफ्ट होता होता ती सेट ब्रेक करून डायरेक्ट कार बाहेर गेली वगैरे, असं पण झालंय. सो तुम्हाला अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, हॉलिवूड कंपनीज कशा वर्क करतात, किंवा इंडियन मध्ये आपल्या इथे लाईव्ह स्टंट शोचं कल्चर नाहीये, पण अब्रॉडला खूप जास्त आहे. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी खूप शिकायला मिळाल्या. प्रत्येक गोष्टीचं डिसिप्लिन काय आहे, व्हॅल्यूज काय आहे तुमच्या कामाच्या, ते सगळं फार शिकायला मिळालं. मग तिथून शो क्विट केल्यानंतर मी आले आणि त्यावेळेला सई मांजरेकर दबंग फिल्मला तिची तयारीला मी हेल्प केली. तिचं मेजर ट्रान्सफॉर्मेशन फिल्मच्या आधी मी केलं. दॅट्स हाऊ आय गॉट टू नो सलमान सर पर्सनली. आम्ही त्यांच्या घरी गेलो, मी त्यांच्या घरी एका टेबलवर बसून डिनर केलं आणि दॅट वॉज अ व्हेरी स्पेशल मोमेंट फॉर मी की महेश सर, मेधा मॅम, सई, मी, सलमान सर, आम्ही सगळे एकत्र बसून आम्ही ऑलमोस्ट अख्खी रात्र स्पेंड केली. खूप गप्पा मारल्या छान. आणि त्यांनी माझा ऍक्शन व्हिडिओ सुद्धा बघितला बाय द वे, जो मी दुबईमध्ये असताना शूट केला. ही इज लाईक इम्प्रेस्ड, व्हेरी नाईस, म्हणजे खूप छान काहीतरी. म्हणजे ते इतकं आम्ही लिटरली असे बसून बोलत होतो. त्यामुळे तिथून परत एक करिअरला ना एक छोटासा, आपण काय म्हणतो, एक छोटासा पुश मिळाला. खूप छान. मग सईचं दबंग झाल्यानंतर मग माझ्या ऍड्स आणि हे सगळं सुरू असताना मला एक झी मराठीचं जे आहे त्यांच्या सेलिब्रिटी शोची ऑफर आली. इट वॉज अ सेलिब्रिटी डान्स शो. मराठी सेलिब्रिटीज त्याच्यामध्ये होते. सो आधी मी 3 वेळा नाही म्हणाले त्या शोला, पण चौथ्यांदा आय हॅड टू से येस, कारण मला असं झालं मी इंडस्ट्रीपासून लांब आहे. सो 3.5 वर्ष इंडस्ट्रीमध्ये नसल्यामुळे कुठंतरी मला तो कमबॅक करणं फार इम्पॉर्टंट होतं. कारण ऑफकोर्स इन सूनर टाइम मी बाहेर जाऊन मी काम परत नाही करू शकत बिकॉज ऑफ द फिजिकल कंडिशन, बट इंडस्ट्रीमध्ये येस. सो त्यामुळे मी तो शो केला. त्या शो मध्ये पण खूप मजा, म्हणजे इतके भारी भारी ऍक्ट झाले. आणि त्याच शो मध्ये आमचा फिनाले झाला नाही, कारण लॉकडाऊन सुरू झालं. आणि मग देन आय गॉट मॅरिड अँड देन त्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये व्हॉट एव्हर एक्सपिरियन्सेस ऍज अ पर्सन, म्हणजे आर्टिस्ट तर सोडा, पण ऍज अ पर्सन जे काही एक्सपिरियन्सेस घेतले, खूप शिकायला मिळालं त्या पिरियडमध्ये. आणि नंतर मी कोविड झाल्या राहुलची जी जागा आहे अहमदनगर, तिथे मी माझं स्वतःचं मल्टी ऍक्टिव्हिटी स्टुडिओ सुरू केलं. मोटिव्ह त्याच्या मागे असं होतं की मला ब्लॅक बेल्ट व्हायला 18 वर्ष लागली शोतोकॉन कराटेमध्ये. मला डान्स शिकायला स्पेसिफिकली 12 तास रोज कॉलेज अटेंड करून 1.5 वर्ष द्यायला लागलं. मला हे स्टंट शिकायचे होते, तर मला दुबईला 3.5 वर्षचा एक्सपिरियन्स लागला. किंवा मला दुसरं. सो कुठलीच गोष्ट आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत ना, त्यासाठी आताची जनरेशन खूप फास्ट आहे. आता लोकांना सगळ्यांना शॉर्टकटमध्ये सगळं हवंय. सो दॅट इज द रिझन आम्ही असा विचार केला दोघांनी की कुठली तरी अशी एक प्लेस असायला हवी जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ शिकायला मिळतील. सो वी आर स्टील ट्राईंग. अजून सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट नाही झाल्यात, बट वी आर ट्राईंग की जिथे एरियल पण आहे, डान्स पण आहे, जिम्नॅस्टिक्स पण आहे. नाउ वी आर ट्राईंग टू गेट किक बॉक्सिंग ऑन बोर्ड, स्केटिंग ऑन बोर्ड. सो अशा सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र आणून ते मल्टी ऍक्टिव्हिटीज स्टुडिओ सुरू केलंय. आणि ते टचवूड 1 वर्ष झालं पण खूप छान सुरू आहे. आणि तो बॅकअप आहे. इंडस्ट्री वर्क माझं सुरू आहे, पण दॅट इज माय कम्प्लीट बॅकअप, जो थँक्स टू द कोविड मी म्हणाले ते आहे. सो अशी माझी जर्नी सगळी इकडे 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 होत आता एका रुळावर लागली आहे. नाही, खरं खूप एक्सपिरियन्सेस मी आतापर्यंत जेवढे पण इंटरव्ह्यूज घेतले सगळ्यात जास्त म्हणजे एक्सपिरियन्स व्हेरिएशन आपण म्हणू शकतो. व्हेरिएशन, येस. आणि खूप वेगवेगळ्या लोकांना भेटायला मिळतं. म्हणजे आपण डिफरंट क्लास पण म्हणू शकतो, डिफरंट कल्चर पण म्हणू शकतो. इट्स नॉट ओनली लिमिटेड टू इंडिया, बट मी लंडनच्या लोकांबरोबर काम केलंय, अमेरिकेच्या लोकांबरोबर काम केलंय, बेस्ट टू बेस्ट वर्ल्डच्या बेस्ट ऍथलीट्स बरोबर काम केलंय, सर्कस मधली जी बेस्ट आर्टिस्ट असतात त्यांच्या बरोबर. आणि जेव्हा आपल्याला कळतं ना की आपलं वे ऑफ थिंकिंग एखाद्या आर्टकडे कसं आहे, किंवा आपलं डेडिकेशन किती लेवलला आहे, आणि ऍट द सेम टाइम आपला को ऍक्टर वर्ल्ड मधला बेस्ट ऍथलीट आहे. माझा जो को ऍक्टर होता नेगेटिव्ह लीड, तर तो वर्ल्डचा बेस्ट जिम्नॅस्ट, आणि त्याला बघून मी हाय फॉल शिकले ऍक्च्युली. सो जेव्हा त्याच्याकडे बघते ना, तर असं वाटतं आपल्याला कळतं की आपण किती पाण्यात आहोत, आणि आपल्याला किती गोष्टींना आपल्याला स्वतःला पुश करायची आणि स्वतःला त्या आउट ऑफ द कम्फर्ट आणून
आपल्याला त्या ट्रॅकवर लागण्याची गरज आहे. लर्निंग इज ऑलवेज देअर. आता सगळ्यात पहिलं आपण बेसिक्स मध्ये जाऊया, म्हणजे ऍक्शन सिक्वेन्स जसं तुम्ही म्हणले, तर ऍक्शन डिरेक्टरचं काम काय असतं ऍक्च्युली, म्हणजे ऍक्शन डिरेक्टर काय असतो? ओके, सो ऍक्शन डिरेक्शन हे मी पण नवीन आहे टू बी व्हेरी फ्रँक या इंडस्ट्रीसाठी, आणि मला पण खूप म्हणजे माझ्या पहिल्या प्रोजेक्ट करतानाच मला कळलं की मी इंडियातली पहिली फिमेल ऍक्शन डिरेक्टर आहे. सो खरं मला विचारशील तू तर मला असं वाटतं की इट इज अ व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग रिस्पॉन्सिबिलिटी, कारण यू आर प्लेइंग विथ द लाईव्ह. म्हणजे तुम्हाला तुमच्या अंडर तुमचा वन रॉंग गायडन्स आणि कोणीतरी त्याची लाईफ गमावणार आहे. ते इतकं डेंजरस आहे, खूप चॅलेंजिंग आहे. सो त्यामुळे एखाद्या फिल्म मध्ये ऍक्शन सिक्वेन्स होतो. ऑफकोर्स फिल्मचा जॉनर खूप वेगळा वेगळा असतो, त्यामुळे त्या फिल्मच्या जॉनरनुसार जेव्हा आम्हाला नरेशन मिळतं, आता जेव्हा मी माझी पहिली फिल्म आयुष्यातली केली ऍज अ ऍक्शन डायरेक्टर, दॅट वॉज गोलमाल फिल्म. गोलमालचं जे रिमेक झालं, साऊथची गोलमाल मी ऍज अ ऍक्शन डायरेक्टर फर्स्ट फिल्म केली. सो त्या फिल्म मध्ये कॉमेडी ऍक्शन होतं, पण कॉमेडी ऍक्शन सगळ्यात डिफिकल्ट आहे करायला. कॉमेडी ऍक्शन इज डिफिकल्ट, कारण कॉमेडी ऍक्शन मध्ये तुम्हाला ते क्रिएट करायला लागतं. आणि जेव्हा मला ती फिल्म ऑफर झाली ना, त्यावेळेला मी एक गोष्ट ठरवलेली की मला आधी तर तो प्रँक वाटलेला मला जेव्हा मला ती ऑफर झाली त्यावेळेला. आणि मला ज्या दिवशी मी हो म्हणाले ना त्या फिल्मला, त्या दिवशी रात्री बसून आहे ना मी स्वतःशी असंच विंडो मधनं माझ्या मुंबईच्या घरात मी बसले होते आणि मी बसून फक्त हाच विचार करत होते की काहीतरी असं करायचंय. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की मी पहिली फिमेल आहे, थोडं बऱ्याच जणी असतील किंवा काय. मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, तर मला ती अपॉर्च्युनिटी अशी फाडून जितकं त्याच्या आजूबाजूला मला क्रिएट करता येईल तेवढं मला करायचंय. सो मी ठरवलेलं की जे गोलमाल ऍक्च्युअल फिल्म मध्ये रिमेक होतं ना, ऍक्च्युअल फिल्म मध्ये आहे त्यातलं मी काहीच नाही वापरणार. स्टोरी लाईन तीच, पण आय विल इन्व्हेंट एव्हरीथिंग ऑन माय ओन. अच्छा, म्हणजे सेल्फ पूर्ण. म्हणजे मला कुठल्याच गोष्टीमध्ये ना ते ऍज इट इज स्टोरी लाईन ऍज इट इज, ते नरेशन सेम आहे, पण मला क्रिएटिव्हिटी ती नव्हती ठेवायची. सो पूर्ण ऍक्शन सिक्वेन्स मध्ये एकही सिमिलॅरिटी दिसणार नाही जी मी फिल्म केली आता ती. आणि ती गोष्ट माझ्या डिरेक्टरला आणि आमचे जे सुपरस्टार्स होते, ऍक्टर जीवा सर जे 83 फिल्म मध्ये पण आहेत, त्या सगळ्यांना, ऍक्टर जीवा ही इज व्हेरी वेल नोन ऍक्टर इन साऊथ, 83 फिल्म मध्ये पण आहेत. सो त्यांना सगळ्यांना हीच गोष्ट आवडली की मी कुठलाही रेफरन्स घेऊन चालत नाही. आय एम ट्राईंग टू क्रिएट ऑन माय ओन, कारण त्या क्रिएटिव्हिटीला एंड नाहीये, अजिबात एंड नाहीये त्या क्रिएटिव्हिटीला. पण द मोमेंट इफ आय स्टार्ट फॉलोइंग समबडीज फुटमार्क्स किंवा ते काय करतायत तो रेफरन्स घेऊन माझं माइंड किंवा ब्रेन तेवढ्या स्पोर्टिली किंवा तितक्या चॅलेंजिंगली नाही वर्क करू शकणार. मग माझी स्वतःची आयडेंटिटीच नाहीये, ऍटलीस्ट माझ्या मनात तरी नाहीये. आय डोंट नो अबाउट द ऑडियन्स. सो जेव्हा एखाद्या फिल्मचं नरेशन मिळतं त्यावेळेला त्या नरेशननुसार कॉमेडी फाईट आहे की कॉम्बॅट फाईट आहे की तुम्हाला एक आर्मी स्टाईल फाईट असते खूप क्विक आणि अशी जी खूप रॉ फाईट असते. एक असते जसं बाहुबली किंवा अशा फिल्म्स मध्ये आपण बघतो की त्यांना सोड किंवा त्यांना ते धनुष्य आणि असं घेऊन असतं, जेव्हा तुमच्याकडे वेपन्स असतात. दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला कुठला एखादा सिनेमा असेल किंवा तशा फाईट्स असतील तर तिथे स्वॉर्ड आणि ढाल आणि अशा गोष्टी असतात. सो प्रत्येक फाईटचा जॉनर हा वेगळा आहे आणि त्याची कोरिओग्राफी पण तशा प्रकारे केली जाते. सो त्यामुळे ऍज अ ऍक्शन डिरेक्टर हे कंपोज करण्यासाठी तुम्हाला बेसिक स्टोरी लाईन आधी माहिती पाहिजे, ते कुठल्या साच्यामध्ये आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या स्टोरीला घेऊन तुम्हाला ती कोरिओग्राफी करावी लागते. आणि ती ऑन पेपर, आता प्रत्येक ऍक्शन डिरेक्टरची काम आय एम शुअर मी फार ज्युनियर आहे सगळ्यांसाठी, हे बाकीचे खूप लेजंड लोक आहेत सगळे, पण मी फार शिकायचा प्रयत्न करते. मी त्या गोष्टी ऑन पेपर ऑलवेज लिहायला शिकली आहे. सो एक शॉर्ट डिव्हिजन करतो आपण. शॉर्ट डिव्हिजन मध्ये तुम्हाला जी आपण फाईट आपल्या इमॅजिनरी ह्याच्यामध्ये आहे की त्या नरेशनला घेऊन ती ऑन पेपर लिहून ती शॉर्ट वाईज डिवाइड करायला लागते. की तुम्ही कुठला पंच किंवा कुठला वेपन किंवा कुठला अटॅक तुम्ही कुठल्या अँगलनी प्लॅन करता ते ऑन पेपर लिहायला लागतं. आणि ते झाल्यानंतर ती शॉर्ट डिव्हिजन आपण प्रॅक्टिस मध्ये इम्प्लिमेंट करतो. मग प्रॅक्टिस झाल्यानंतर ती जेव्हा ऑन फ्लोअर जाते, वेन ऑल द आर्टिस्ट आर इन देअर कॉस्ट्युम, देअर मेकअप, देअर हेअर अँड प्रॉपर सेट अँड एव्हरीथिंग,
जेव्हा असतं त्यावेळेला मग ती शूट केली जाते. आता ती शूट करतानाची पण ट्रिक ती प्रोसेस पण फार मोठी आहे, जी आपण ऑफकोर्स बोलूच लेटर ऑन. पण ह्या बेसिक जबाबदाऱ्या असतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेफ्टीची खूप काळजी घ्यायला लागते. हो, सेफ्टी मेन कन्सर्न, खूप काळजी घ्यायला लागते. सो हे असं असतं बेसिकली. तर आता तुम्ही शॉर्ट मध्ये प्रोसेस सांगितली, पण ऍक्च्युअल मध्ये आता समजा मला एक ऍक्शन सीन करायचं आहे, तर मग फिल्म मध्ये कसं ऍक्च्युअली आधी प्लॅन केलेलं असतं की बाबा असं असं होणार आहे का, त्यांचं रिक्वायरमेंट असते की बाबा आम्हाला असं एक ऍक्शन सीन पाहिजे, बाकी तुम्ही तुमचं बघा, म्हणजे कसं करायचं, कसं वर्क होतं ते. तर समोरचा डायरेक्टर तुम्हाला इन्फॉर्म करतो का तुम्ही स्वतःहून ते सीन क्रिएट करता? नाही, ऍक्शन डायरेक्टरला स्वतःहून सीन्स त्याचे कोरिओग्राफ करायला लागतात. त्याला कम्प्लीट फ्रीडम असतो. तिथे फिल्म डायरेक्टर असतात, ते कधीच तुम्हाला इंटरफेअर करत नाहीत. ऍटलीस्ट मी जेवढे प्रोजेक्ट केले तेवढ्यामध्ये तुम्हाला एक नरेशन असतं की या नरेशन मध्ये समजा मार्केटमध्ये असं कोणीतरी आहे आणि तिथे गुंडांची टीम येते किंवा ते तिला कसा त्रास देतात, मग चेजिंग कसं होतंय, मग तिथून कसे फाईट करून ते एका मोमेंट पर्यंत पार्कोर करत कुठेतरी चेजिंग करत एका लेवलला पोहोचतात. मग त्याच्यामध्ये जे काही क्रिएशन आहे, कुठला स्टंट दाखवायचा आहे, आपल्याला एक्सप्लोजिव्ह हवेत, आपल्याला काही ब्लास्ट करायचंय किंवा आपल्याला ते भाज्यांच्या गाड्या उडवायच्या आहेत किंवा ती आपल्याला त्याच्यावरनं टंबल्स किंवा त्याच्यावरनं आणखी काय किंवा त्याच्यावरनं स्लाइड कशी होते, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळं इन्व्हेन्शन ऍक्शन डायरेक्टरचं असतं. सो तेच मेन कंपोजिशन असतं, जे आम्हाला लिबर्टी असते की शो युअर वर्क द वे यू वॉन्ट. आणि ते आमचं इमॅजिनरी प्लस असतो की हाऊ वी आर शोईंग दॅट. जसं तुम्ही म्हणले एका पेपरवर किंवा एका म्हणजे बुकवर तुम्ही आधी प्लॅन करता की बाबा कसं होणार, काय होणार, तर ऍक्च्युअल मध्ये तसंच होतं का थोडंफार व्हेरिएशन होतं? म्हणजे तुमचा जो व्हिज्युअल आहे किंवा असा एक सीन पाहिजे, पण ऍक्च्युअल मध्ये जर तसा सीन जर झाला नाही किंवा त्यापेक्षा थोडं कमी झाला, तर तुम्ही परत रिशूट करता का, तो शूट तुम्ही फायनलाइज करता? आता मी जर एखादी शॉर्ट डिव्हिजन माझ्या ऍक्शन सिक्वेन्ससाठी जर मी शॉर्ट डिव्हिजन करून पेपरवर सगळ्या शॉर्ट्स सगळ्या गोष्टी रेडी ठेवल्या, तर बऱ्यापैकी मोठ्या फिल्म्सला ना या ऍक्शन सिक्वेन्सेसची प्रायर प्रॅक्टिस होते. म्हणजे तुम्हाला ते ऍक्शन सिक्वेन्सेस प्रॅक्टिसमध्ये शिकवले जातात, सेटवर नाही, प्रॅक्टिसमध्ये. तिथे तुम्हाला तो प्रत्येक मूव्ह शिकवला जातो, बॉडी लँग्वेज कशी हवी, किती डॉजिंग आहे, काय 360 करायचंय, 540 करायचंय, व्हॉट एव्हर इट इज, ते तुम्हाला आधी किक्स असतात त्या. सो तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आधी. तर ही फाईट कोरिओग्राफी, कारण ही रिअल नसते, फिल्म ची जी फाईट असते ती रिअल नसते. सो तुम्हाला ह्या गोष्टी आधी शिकवल्या जातात. ह्याचं ट्रेनिंग झाल्यानंतर मोस्टली ऍक्टर्सला शिकवलं जातं. आणि मोठ्या फिल्म्समध्ये तुम्हाला तो प्रॅक्टिससाठीचा वेळ मिळतो. काही जणांचं मेजर ट्रान्सफॉर्मेशन असतं त्या फिल्मसाठी किंवा त्या सिक्वेन्ससाठी पर्टिक्युलरली, त्यामुळे ते शिकवलं जातं. त्यामुळे शक्यतो असे प्रॉब्लेम्स येत नाहीत. ज्या प्रोडक्शनचं बजेट मोस्टली नसतं किंवा जे डायरेक्ट ऑन द स्पॉट येऊन शिकतात किंवा काय, अशा ठिकाणी गुफअप होण्याचे चान्सेस असतात की ऍक्टरला जमत नाहीये, अच्छा हा टेकच मिळत नाहीये कारण तो चुकतोय सतत, त्याला जमतच नाहीये. मग ते प्लॅन बी साठी रेडी राहा. बट आय एम ऑलवेज रेडी विथ माय प्लॅन ए बी सी. कारण काही पण इफ इट्स नॉट दॅट, टेक्निकल ग्लिचेस पण येऊ शकतात. लोकेशनला सडनली खूप पाऊस आला तर प्लॅन बी काय आहे. सो मी शक्यतो वर्कआउट करून ठेवते. मला असं वाटतं माझं काम थोडंसं वाढतं, पण ती मजा आहे. You should be always ready with the safety, like extra plans. त्यामुळे ते बऱ्यापैकी शिकवलं असल्यामुळे कधी असं होत नाही शक्यतो की तो नाही मिळाला किंवा लास्ट मोमेंट काही प्रॉब्लेम झाला, असं होत नाही शक्य. आता तुम्ही म्हणजे प्रोसेस सांगितली, पण एकदा शॉर्ट मध्ये सांगता का? समजा मी एक डिरेक्टर आहे, तर मला माझ्या पिक्चर मध्ये असा एक सीन करायचा आहे, तर मी तुम्हाला अप्रोच केलं, तर त्याच्या पुढची प्रोसेस तुम्ही शॉर्ट मध्ये परत एकदा सांगू शकाल का? काय हो, आता समजा तू डिरेक्टर आहेस किंवा तुझं एक प्रोडक्शन आहे आणि तू जर मला अप्रोच केलंस ॲज अ ऍक्शन डिरेक्टर म्हणून, तर ऑफकोर्स आपण सगळ्यात आधी मिटिंगला बसतो. मी एकदा नरेशन ऐकते की ओके अशी स्टोरी पहिल्यापासून एंड पर्यंत स्टोरी ऐकावी लागते, कारण त्या कॅरेक्टरची पर्टिक्युलर बॉडी लँग्वेज, त्या कॅरेक्टरची हिस्ट्री काय आहे, त्या कॅरेक्टरची फाईट करण्याची पद्धत त्याच्या बॅकग्राऊंड वरून ठरते. जर तो खूप रॉ असेल किंवा जर तो एखाद्या जंगलातला असेल तर इझिली क्लाइम्बिंग आणि ते अॅनिमल वॉक्स आणि निंजा टाइप्स वगैरे त्याला फार इज असतो तो त्याचा. सो त्या कॅरेक्टरची हिस्ट्री काय आहे हे आधी मी समजून घेते. आणि जेव्हा मला पूर्ण नरेशन मिळतं त्याच्यानंतर मग मला कळतं की अच्छा इथे पोहोचल्यावर हा ऍक्शन सिक्वेन्स आहे. अच्छा जेव्हा ते दोघं जण कुठेतरी जात आहेत तेव्हा त्यांच्यामध्ये चेजिंग चाललंय.
मग त्या चेजिंग मध्ये ते कसे त्यांचं सिक्वेन्स होणार, मग त्याच्यामध्ये मी काय क्रिएट करू शकते, मग कार पलटी करायची की कार कुठेतरी झाडाला धडकवून पळून जाऊन तिथून सिक्वेन्स करायचा, ती माझी लिबर्टी आहे. सो ते माझं क्रिएशन आहे. सो मग मी त्याच्यावर थोडंसं आधी मी इमॅजिनरी लेवलला काम करते. जेव्हा माझ्या ब्रेन मध्ये जेव्हा गोष्टी फिट होतात की अच्छा आपण हे असं करू शकतो, असं करू शकतो, मग मी हळूहळू तो सिक्वेन्स पेपर्सवर नोट डाऊन करायला लागते की अच्छा हे कॅरेक्टर इकडून इकडे जाऊ शकतो, मी इकडे हा सिक्वेन्स होऊ शकतो, मग ते कॅरेक्टर इकडून इकडे शफल करेल, इकडे ट्रॅव्हल करेल, मग पार्कोर दाखवायचंय की तो कारनी ट्रॅव्हल दाखवायचा आहे की ते पाण्यातून वाहून दाखवायचं, ते माझं लिबर्टी आहे. ते मी सगळं लोकेशन कसं आहे, स्टोरी कसं आहे ते सगळं कन्सिडर करून मी ते प्लॅन करते. आणि मग जेव्हा स्टोरी लाईन बऱ्यापैकी तयार होतो, मग बऱ्यापैकी परत टीम एकत्र बसते, मग मी त्यांना एक्सप्लेन करते की हे बऱ्यापैकी असं असं आहे, मग ते कॅरेक्टर इकडून जाणं. मग आम्ही जेव्हा रेकी करतो ना, रेकी म्हणजे बेसिकली लोकेशनला जाऊन तुम्ही त्या प्लेसवर ऍक्च्युली गोष्टी व्हिज्युअलाइज करता, तुम्ही पाहणी करता त्या लोकेशनची की हे लोकेशन या सीनसाठी या ह्याच्यासाठी परफेक्ट आहे की नाही. सो त्याला रेकी म्हणतात, जिथे आपण जातो त्या लोकेशनला आणि सगळ्या गोष्टी गोथ्रू करतो. सो मग लोकेशनला जाऊन मग तिथे परत आम्ही सगळ्या गोष्टी गोथ्रू करतो. मग जेव्हा मी एक्सप्लेन करते, जे मी माझं होमवर्क करून आले, त्यावेळेला बऱ्यापैकी डिरेक्टर्स आणि जी काही टीम असते त्यांना बऱ्यापैकी गोष्टी कळतात, त्यांना ते व्हिज्युअलाइज होतात की अच्छा इथून हे होतंय, इथून हे होतंय. सो मग इफ अप्रूव्ह काही चेंजेस असेल तर तिथे डिस्कस होतात. मग शॉर्ट डिव्हिजन त्याच्या नंतर बनते, कुठला कॅमेरा अँगल, कारण हे अप्रूव्ह झालंय दोन्हीकडनं, कुठला कॅमेरा अँगल, कुठला शॉट लागणार, कारण आपल्याला असं वाटतं की तो चालत येतो आणि ठेच लागून पडला, बट इट इज नॉट वन कॅमेरा ऑलवेज. म्हणजे तो चालत येतानाचा त्याचा शॉट, मग त्याला ठेच लागतानाचा तो शॉट आपण कुठल्या अँगलनी ट्रिकीली शूट करतो ते इम्पॉर्टंट आहे. मग तो पडताना तो सेफ्टी दिसली नाही पाहिजे, पण ते तितकं रॉ वाटलं पाहिजे. सो त्याचा एक कॅमेरा अँगल वेगळा असतो. सो त्यामुळे मग ते प्रत्येक ब्रेकडाऊन, हो त्याचं ब्रेकडाऊन पूर्ण ऍक्शन डिरेक्टरला करावं लागतं. मग ते झाल्यानंतर ते इम्प्लिमेंट होतं वेन वी आर ऑन सेट. पण समजा इनकेस आता तुम्ही जसं म्हणले आम्ही डिस्कस करतो, त्यामध्ये समजा जर डिरेक्टरला मेन सगळं मान्य असेल किंवा ओके असेल, पण जो परफॉर्म करणार ऍक्टर जर त्याला जर ओके नसेल, तर त्या केसमध्ये काय होतं जनरली, का त्यांना म्हणजे करावंच लागतं? असं शक्यतो होत नाही, दे आर गेटिंग पेड टू डू दिस. पण तरी मला मी काय म्हणेल, मी तेवढी मुरलेली नाहीये जसे बाकीचे हे आहेत ऍक्शन डिरेक्टर्स आहेत, पण माझ्या बरोबर हा पहिल्याच फिल्मला हा झालेला आहे म्हणजे किस्सा. मी गोलमाल शूट करत असतो, तुला या सीन मध्येच ऍक्च्युली तुला उत्तर कळेल तुझं. ऍक्टर जीवा जे होते ना, त्यांनी आधी तर तुला माहिती आधी त्याचं हेअर बँड यायचं जिथे असं ते वरती असं असायचं, बनी टाईप. आय यूज टू वेअर दॅट अ लॉट. आणि मी शूटला पहिल्या दिवशी असे फुल फंकी क्लोथ्स घालून गेले आणि ते हेअर बँड लावून गेले, आणि खूप वेल नोन जवळपास 40 ऍक्टर्स होते साऊथचे मॉरिशियस मध्ये. आणि जेव्हा मी तिथे गेले त्यावेळेला ऍक्टर्स जीवा आणि त्यांच्या मॅनेजरनी मला बघितलं. बरेच ऍक्टर्स विचारत होते की ही कोण आहे नवीन, हिला कधी इंडस्ट्रीमध्ये बघितलं नाही, ते थॉट कोणीतरी ऍक्टर आहे वगैरे असं. आणि त्यांना माहितीच नाही, कारण नोबडी एक्सपेक्टेड की ऍक्शन डिरेक्टर असू शकते एवढीशी मुलगी. त्यांना कारण आय हॅव अ बेबी फेस, ते दिसताना असं वाटतं की किती लहान आहे वगैरे. तर त्यांना असं वाटलं की कोण आहे ही मुलगी काय. आणि ऍक्टर जीवा सर आणि पोन कुमरन सर जे आमच्या फिल्मचे डिरेक्टर होते, ते दोघं जण असं दे वर हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन, आणि सडनली ते म्हणाले की शैला इज डुईंग द ऍक्शन कोरिओग्राफी. दिस लिटिल गर्ल, म्हणजे शी इज नॉट लिटिल. आणि तिथे मला सरांनी त्यांनी माझा ऍक्शन व्हिडिओ जो व्हायरल झालेला होता तो जीवा सरांना दाखवला. त्यांनी असं बघितलं, व्हिडिओकडे बघितलं, आणि लाईक सिरियसली दिस इज यू. आय सेड येस सर. आणि मग तिथून इज लाईक आय एम रिअली एक्सायटेड, बघूया तुझं काम कसं आहे ऑन फ्लोर. आय सेड ओके. आणि आमचा त्याच दिवशी संध्याकाळी आमचा कॉरिडॉरचा एक सिक्वेन्स आहे बघ गोलमालमध्ये, जिथे ते पोलीस आणि ते पळापळी होते सगळ्यांची, अर्चना पूरण सिंग वगैरे, तो वाला सिक्वेन्स होता जिथे खूप जण सगळ्यांचं हे असतं पार्कोर टाइप्स. सो तो सीन शूट होणार होता. आणि द मोमेंट मी डीओपी सर्वानंद सर आहेत, ते पण खूप सिनियर आहेत. मी सर्वानंद सरांना जेव्हा मी सिक्वेन्स एक्सप्लेन केला, आणि जेव्हा मी पोन कुमरन सरांना सिक्वेन्स एक्सप्लेन केला, आय वॉज रेडी विथ एव्हरी सिंगल शॉट. त्यांना तेच खूप सरप्राइझिंग होतं की ही प्रत्येक शॉट बाय शॉट सगळ्या गोष्टी करून आलीये, म्हणजे व्हेरी गुड. दे वर व्हेरी इम्प्रेस्ड. पण पोन कुमरन सर म्हणाले की शैला मास्टरजी, ते मला सगळे मास्टरजी म्हणायचे त्या सेटवर. आय यूज टू फील मास्टरजी म्हणजे आपल्याकडे सरोज मॅम किंवा असे कोणीतरी
मोठे जे असतात लेजेंड्स त्यांना मास्टरजी. आणि मला मास्टरजी म्हणजे मला आधी हसायलाच यायचं. ते म्हणाले की मास्टरजी वो सब ठीक है आपने जो किया है बट आई डाउट जीवा सर विल डू दिस. म्हणलं का नाही करणार ते. मला कॉमन क्वेश्चन म्हणलं की फार असं काही डिफिकल्ट नाहीये ह्याच्यामध्ये पण करू शकतात असं होतं. ते म्हणाले नाही करणार ते, ह्यांच्याकडनं अप्रूव्ह आहे, टीम एडीज डिरेक्टर डीओपी सगळ्यांकडनं अप्रूव्ह आहे, पण ऍक्टर नाही करणार. सेटवर सगळं वातावरण तू केलंयस पण नाही करणार, तू केलंयस पण सर नाही करणार. म्हणजे का नाही करणार मला तेच कळत नाहीये. ते फार स्वतःला असं त्रास होईल असं एवढ्या लेवलपर्यंत नाही करणार ते. आय सेड ओके इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी, इफ ही वोंट डू इट माझ्याकडे प्लॅन बी रेडी आहे. जीवा सर आले, जीवा सरांना आल्यानंतर फर्स्ट इम्प्रेशन ऑफकोर्स माझा पहिला सीन शूट होतोय. मी सरांना म्हणलं सर इट्स आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू, तुम्ही फक्त मॉनिटरच्या इथे थांबा आणि तुम्ही हा पूर्ण सिक्वेन्स बघा, मी तुम्हाला करून दाखवते. आणि मला तर फिअरच नाही कुठल्या गोष्टीचं, कारण माझा बॅकग्राऊंड राहिलाय. मी स्वतः एवढे सगळे स्टंट्स किंवा लाईव्ह फाईट्स आणि ऍक्शन्स केले, त्यामुळे मला काही वाटलं नाही. मी वन गो मध्ये तो पूर्ण सिक्वेन्स मी प्रेझेंट करून दाखवला, ज्याच्यामध्ये ते स्लायडिंग होतं. एक अशी ती माहितीये 5 स्टार हॉटेल्स मध्ये अशी ट्रॉली चालते आणि ती ट्रॉली स्पीडने येताना त्याच्यामधनं टायगर रोल करून मग मी कशी डॉज करते, मग मी रिसेप्शन काउंटरवरनं कशी साईड जम्प करून निघते, मग फॉल ओव्हर होतो, मग तिथून उठून मी कशी. सो बेसिकली इट वॉज अ वन टेक सीन, पण तो मोठा सीन होता. आणि सरांना मी म्हणलं तुम्ही फक्त मॉनिटरवर बघा, तुम्हाला काही अनकम्फर्टेबल वाटला तर तुम्ही मला सांगा, वी विल चेंज. मी हा अप्रोच देऊन मी स्वतः उभी राहिली आणि मी तो वन टेक मध्ये पूर्ण सिक्वेन्स केला आणि सगळा सिक्वेन्स संपल्यावर कट म्हणायला विसरले डिरेक्टर, सगळे फक्त टाळ्या वाजवत होते. आणि मला कळेच ना की काय झालं. सडनली असं मला कळलं नाही, मला अप्रिशिएट केलं की काय झालं. कट कोणीतरी म्हणत होतं, तोपर्यंत मी पिलर पासून मी जिथे हाईट झाले तिथून मी बाहेरच येऊ शकत नव्हते. सो मग एका मोमेंटला जाऊन सगळे एकदम असे ऑ होते की काय झालं हे जस्ट, आणि तू किती फ्लॉलेस आणि किती मस्त केलंस. बेसिकली माझा मुद्दा ह्याच्या मागचा हाच होता पहिल्या सिक्वेन्सला, एक मुलगी करू शकते तर तुम्ही करूच शकता. यू आर अ व्हेरी वेल नोन लाईक लेजंड पर्सनॅलिटी. अँड ऍक्च्युअली दॅट हॅपन. सर गॉट सो इन्स्पायर. सर म्हणले मी करणार. मी फक्त असं पोनकुमारन सरांकडे असा लुक दिला. सरांनी म्हणले सर ट्रॅजेडी वर्क जे आपण प्लॅन केलं होतं म्हणजे ह्याच्यामध्ये. त्यांनाही असं ही एवढीशी ही करू शकते की फ्लॉलेस मी करूच शकतो. कुठंतरी ते तेवढंच इगोवर येतं ना की ऑफकोर्स मी तर. आणि त्यांनी खूप चांगल्या चांगल्या फिल्म्स केल्या आहेत ऍक्शनच्या, पण ते कुठंतरी ऍटिट्यूड मॅटर करतो किंवा कदाचित काही प्रोडक्शन हाऊस बरोबर असतं की मी नाही करणार, माझा कम्फर्ट झोन नाहीये किंवा करणार असं. पण त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर अख्ख्या फिल्म मध्ये व्हॉट एव्हर आय सेड ही डिड इट. सो त्यामुळे इट डिपेंड्स ऑन पर्सन, इट डिपेंड्स ऑन हाऊ यू टॅकल द सिच्युएशन. तर मी स्मार्ट गेम खेळले त्यावेळेस आणि दॅट वर्क फॉर मी. कारण की आता ऍक्टर्स म्हणल्यावर त्यांचे खूप टॅन्ट्रम्स आपण म्हणू शकतो असतात. आता समजा अशा केसमध्ये समजा काय काय चॅलेंजेस आले तर तुम्ही टॅकल कसं करता? म्हणजे आता जनरली तुम्ही जसं एक उदाहरण दिलं राईट, तसं असे काय काय अजून सिच्युएशन्स येतात तुम्हाला? हे फक्त एक पार्ट झाला तुमचा म्हणजे हे बघ, जर एखादा ऍक्टर रेडीच नसेल ना करायला तर आपल्याला चेंज करावं लागतं. आपण नाही तो पार्ट सोडून अजून काय काय दुसरे चॅलेंजेस आहेत ऍक्शन डिरेक्शन मध्ये? सेफ्टी मेजर काळजी असते. कंपोजिशन एक झालं जिथे तुम्हाला तुमचं क्रिएटिव्हिटी, तुम्हाला तो डिझायनिंग बेसिकली जे असतं ते करायला लागतं. सेफ्टीची काळजी खूप घ्यायला लागते. सेफ्टीमध्ये काय काय पॉइंट्स इन्क्लूड करतात? सेफ्टीमध्ये बऱ्यापैकी जर समजा फॉलिंग असेल किंवा काय असेल तर हार्ड सर्फेसला, जसं मी म्हणले इट्स नॉट अ रिअल फाईट. आणि बऱ्यापैकी जे रॉ फायटर्स असतात त्यांना सवय असते, जे MMA करतात, जे रिअल ह्याच्यामध्ये रिंग मध्ये उतरून जे करतात त्यांना फॉलिंग आणि असे रॉ पंचेस वगैरे खायची सवय असते, पण ऍक्टर्सला नसते. त्यामुळे काय होतं की अशा केसमध्ये ना प्रत्येक शॉट हा असा असतो की समजा फॉलिंग असेल तर तिथे आम्ही क्रॅश मॅट ठेवतो खाली. आणि ती क्रॅश मॅट आता डिपेंड करतं की समजा रिंग असेल तर क्रॅश मॅट सेम कलरची असते, त्यामुळे त्याच्यावर फक्त एक काहीतरी फ्लोर क्रिएट केलं झालं की असे हे पडलं तरी तुम्हाला लागत नाही त्याच्यामध्ये. सो देर इज नो हार्म. मातीमध्ये आपण बऱ्यापैकी असं सीन बघतो जे ओपन ग्राउंडला होतात किंवा काय, मग तिथे खूप असे कुस्ती वगैरे मध्ये असे उचलून आपटतात किंवा कोणीतरी नी स्लाइड करत जातं, कोणीतरी घासत जातं किंवा असे काहीतरी होतात. मग त्यावेळेला क्रॅश मॅट ठेवून त्याच्यावर माती टाकली जाते.
मग ह्या सगळ्या सेफ्टीमध्ये येतात गोष्टी. कोणीतरी फॉल होते तर त्यांना हार्नेस लावले जातात, जेणेकरून ते फॉल झाले पण कोणी दरीत फॉल होतं, कोणी कुठे बिल्डिंगवरनं कोणी पडतंय, कोणी कुठे डोंगरावरून गाडीवर पडतंय, व्हॉट एव्हर इट इज फॉलिंग सिच्युएशन मध्ये, मग त्यावेळेला पण त्यांना हार्नेस लावले जातात. सो ते सेफ्टी मध्ये येतात त्या सगळ्या गोष्टी. आणि आग लागते त्यावेळेला जेव्हा आपण बघतो फायर लावलंय बॉडीला किंवा हाताला, तर त्यावेळेला त्यांना हातात घालायला एक हे किंवा पायात घालायला ते सिमिलर स्किन कलरचे काही गोष्टी असतात ज्या सेफ्टीसाठी असतात. सो ती आग त्याच्यावर लागते, ते केमिकल त्याच्यावर लावलेलं असतं आणि आग त्याच्यावर लागते. सो युअर बॉडी, तुझ्या स्किनला काही प्रॉब्लेम नाही होत. त्या प्रकारचे काही स्पेसिफिक आउटफिट्स असतात, एल्बो गार्ड्स असतात, नी गार्ड्स असतात, बॉडी पॅडिंग असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी, हो, ह्या सगळ्या गोष्टी सेफ्टीमध्ये येतात. त्यामुळे म्हणजे सेफ्टी एवढं सगळं असून पण काहीतरी इंजरीज होतच असेल. 100% होतात. तर असं कोणतं फेमस ऍक्टर आहे का ज्याला अशी इंजरी झाली बॉलिवूड किंवा टॉलिवूड? बॉलिवूडचा माझा फार एक्सपिरियन्स नाही, टू बी व्हेरी फ्रँक. मी आता एकच नाही, इन जनरल म्हणजे तुम्हाला असं काय आयडिया आहे का, म्हणजे ऍक्शन सीन करताना कोणत्या शाहरुख खान म्हणा किंवा सलमान खान म्हणा, असं त्यांना इंजरी झाली किंवा? शाहरुख खान, सलमान खान सरांचं नाही माहिती मला, पण साऊथच्या सेट्सवर, कारण साऊथचे जे ऍक्शन डिरेक्टर्स आहेत ते खूप रॉ आहेत. म्हणजे मला ही पण गोष्ट त्या सगळ्या डिरेक्टर्स आणि ऍक्टर्स कडनंच कळली. दे आर व्हेरी रॉ मीन्स ओके, हा खूप छान मुद्दा आहे ऍक्च्युली. आपले जे बॉडी डबल्स करणारे जे स्टंट परफॉर्मर्स आहेत ना, स्टंट आर्टिस्ट आहेत ना, ते तू बघशील ना तर कोणीच असं खूप भारी वेल सेटल्ड घरातला मुलगा पॅशन म्हणून स्टंट परफॉर्मर बनत नाही. ज्यांना खूप पैशांची गरज आहे, ज्यांचे खूप स्लम एरियाज मधून आहेत किंवा गरीब घरातून आहेत, ज्यांना हार्डवर्क शिवाय ऑप्शन नाही, ते लोक त्यांचा जीवन अशा रिस्क मध्ये घालतात. आणि अशीच लोक ना पोटासाठी, पाण्यासाठी ना काही पण रिस्क घ्यायला तयार होतात. मग रॉ लोक अशी असतात की त्याला वरती चढवलं आणि त्याला म्हटलं कूद नीचे, बिना कुछ सोचे वो कूदेगा नीचे. पण तो विचार नाही करणार की मला, पण त्याच्याकडे ऑप्शनच नसतो. त्याला त्याचं सर्व्हायव्हल, त्याची फॅमिली, त्याच्या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. त्यामुळे मॅक्सिमम नंबर ऑफ 99% तू बघशील तर हे सगळे आहेत ना खूप अशा एकदम रॉ बॅकग्राऊंड मधून किंवा असे चाललेले, पण त्यांच्यामुळेच बेस्ट फिल्म चालतात. त्यामुळे असे इन्सिडेन्सेस होतात ऑनेस्टली. आणि अशासाठी ऑफकोर्स बरीचशी काळजी युनियन घेतं. जे युनियन मेंबर्स असतात, असे काही फ्रीलान्सर्स पण असतात स्टंट परफॉर्मर्स, पण जे युनियनचे परफॉर्मर्स असतात ते खूप छान लेवलचे असतात आणि त्यांची काळजी पण घेतली जाते काही ऍस्पेक्ट्स मध्ये. सो इट्स देअर. बॉडी डबल म्हणले, पण बॉडी डबल ऍक्च्युअल त्यांच्यासाठी पण ऍक्टर्सच्या कम्पॅरेटिव्हली सेम हाईट, सेम पोस्चर, बॉडी पोस्चर लागत असेल? हे बघा, ऍज इट इज तर तुम्हाला डुप्लिकेट कोणी नाही मिळू शकत, पण ते कुठंतरी ना जवळपास मॅच झालं पाहिजे. थोडीफार त्याची फायटिंग स्टाईल, वॉकिंग स्टाईल किंवा थोडंफार बॉडी टेक्स्चर थोडंफार मॅच झालं पाहिजे, तेवढं बघतात. कारण ते पण चीट मध्ये शॉर्ट होतं. पण अगदी तू म्हणशील दीपिका पादुकोण एखादी 5 हाईटची एखादी मुलगी, बॉडी टेक्स्चर तसं असलं तरी तिची हाईट मॅच नाही होते, त्यामुळे शी विल नॉट बी एबल टू मॅच दीपिका पादुकोण, डबल नाही करू शकत. सो जरा जवळपास ते बघतात बॉडी टेक्स्चर वगैरे. फेस डझंट मॅटर, बट युअर बॉडी टेक्स्चर हॅज टू बी क्लोज टू दॅट. आणि स्टंट्स परफॉर्म करताना किक्स किंवा पंचेस मारले जातात, तर ते ऍक्च्युअल मध्ये मारले जातात का ते फक्त कॅमेरा अँगलचा यूज येतो? सो फिल्म ऍक्शन जी असते ना त्याच्यामध्ये रिअल फाईट काहीच नसते. म्हणजे आपण जी रिअल फाईट करतो ती आपण ऍक्च्युअली एकमेकांना सेल्फ डिफेन्स साठी आपण करतो, एकमेकांना हर्ट व्हावं, लागावं किंवा ते त्याच्यासाठी. पण फिल्म ऍक्शन मध्ये ना इट इज ऑलवेज कॅमेरा मॅजिक. अँगलची जी कॅमेरा अँगल आपण जो ठेवतो ना, प्रत्येक जो एखादा पंच असेल किंवा आता फॉर एक्झाम्पल तुला जर स्ट्रेट पंच असेल, इट्स ऑल अबाउट ऍक्शन अँड रिॲक्शन. ऍक्शन रिॲक्शन मध्ये आता समजा माझा कॅमेरा अँगल इकडून आहे आणि जर मी पंच इकडच्या साईडला केला तर कॅमेरामध्ये ती चीट लगेच कळणार आहे की माझा फेस इथे ज्याला आपण मारतोय, आणि आपण पंच इकडे केला तर ते कॅमेराला लगेचच दिसणार आहे. पण जर मी तो कॅमेरा अँगल इकडे केला ऍट द सेम टाइम, वाय आय सेड ऍक्शन रिॲक्शन, कारण तो पंच इथे यायला आणि माझी रिॲक्शन जायला. सो ते इट्स बोथ कॅमेरा अँगल अँड ऍक्शन रिॲक्शन, ह्या दोन गोष्टी मॅटर करतात. सो इट्स नॉट रिअल.
पण ते तुम्हाला ते पण एक खूप छान टेक्निक आहे. तुम्ही जसं जेव्हा मी मार्शल आर्ट्सच्या कॉम्पिटिशन्स करायचे किंवा मी शिकत होते प्रोफेशनली, त्यावेळेला आम्ही खूप टच फाईट म्हणायचो आम्ही त्याला. टच फाईट म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल फाईट करता, पण तुम्ही ती एवढीच लागते, असंच लागतं. इट कॅनॉट बी लाईक स्लॅप सारखी जी दात तोडण्यासारखे वगैरे तेवढी फोर्सफुल नसते, पण दिसताना तो तेवढाच फोर्स जनरेट झालेला दिसतो. म्हणजे ते तुमच्या बॉडीचे आणि तुमच्या स्टान्सची आणि तुम्ही ते किती किक किंवा पंच करताना मी तेवढ्याच अग्रेशननी केलाय, पण तिथे जाऊनचा जो कंट्रोल आहे ना तो प्रोफेशनल्सकडे असतो. त्यामुळे ती टच फाईट आम्ही म्हणायचो. बेसिकली क्लोज टू दॅट आम्ही इकडे करतो. फक्त कॅमेरा अँगल आणि ऍक्शन रिॲक्शन क्रिएट्स दॅट मॅजिक अँड दॅट ब्युटिफुल क्रिएशन. समजा इन केस तुम्ही जसं म्हणले असं पंच करताना इथं स्लो करायचं, पण इन केस कोणाचा स्लो झाला नाही तर होतं ना असं बऱ्यापैकी. माझ्या लाईव्ह स्टंट शो मध्येच बऱ्याच वेळा झाला, दात वगैरे तुटले बऱ्याच जणांचे. पण त्यासाठीच ना तुम्हाला ते प्रोफेशनली कोणी पण येऊन स्टंट परफॉर्मर नाही बनू शकत. तुम्हाला ते एक बेसिक ऍक्शन रिॲक्शन, तुम्हाला कुठल्या गोष्टीला कसं रिॲक्ट करायचं त्याचं पण टेक्निक असतं. सो तुमचा पंच सरळ येतोय तर मी असं नाही बघू शकत, कारण पंच असा येतोय तर दिस इज नॉनसेन्स. पंच असा येतोय तर मला हे असंच रिॲक्ट करायचंय. बरं, पंच आल्यानंतर मी रिॲक्ट करून मी अशीच मागे नाही राहू शकत. नॅचरली काय होतं, पंच आल्यानंतर आपण हे होऊन आपण परत येतो ना, तर ते नॅचरल रिॲक्शन आहे. जर माझा पंच वरनं जातोय तर माझी रिॲक्शन हॅज टू गो दिस साइड. जर पंच माझं खालनं इकडून येतोय तर माझी रिॲक्शन ही वरती जाणार. हेडमध्ये होतोय तर माझा बँग हा किंवा माझा बॉडीचा जो पूर्ण फ्लो आहे तो खाली गेला पाहिजे. पोटात पंच होतोय तर ते फक्त पोटच हिट होणार. तुम्ही म्हणजे पोटात पंच होतो आणि तुम्ही हेड सह मागे जाताय, विल नॉट वर्क. सो ते सुद्धा टेक्निक आहे. सो त्यामुळे जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे कोणी स्टंट परफॉर्मर्स आहेत ते सगळे या गोष्टीसाठी ट्रेंड आणि नॉलेजेबल असतात. तुम्ही जसं म्हणले कॅमेरा अँगल, तर असा एक पंच आला आणि आपण त्या टाइमिंगला मागे जायचं. पण समजा इन केस थोडंफार असं मिसमॅच झालं, आपण आधी मागे गेलो आणि नंतर तो पंच दिसला, मग ते कधी कळतं, लगेच कळतं का एडिटिंग टेबलवर? आपण शॉट घेत असतो त्यावेळेला मॉनिटरवर बघतात ना ऍक्शन डिरेक्टर्स. ते ओके होत नाही तोपर्यंत यू हॅव टू रिटेक. आता त्याच्यानंतर ऍक्शन सीन्स आपण कव्हर केलं, तर त्या अजून काच वगैरे असन ते पण जनरली दिलवाले मध्ये मी बघितलं होतं. जसं असं वाईनचा ग्लास असतो तो ऍक्च्युली हातावर फोडतात किंवा डोक्यावर फोडतात, तर ते ऍक्च्युली हर्ट होतं का स्टंटमॅनला? आधीच्या ह्याच्यात ना, आधीच्या काही वर्षांपूर्वी जर तू मागे जाशील, अगदी रिसेंटली नाही पण आधीच्या फिल्म ज्या झाल्या त्यावेळेला खूप फॅन्सी आणि खूप ते तितकं गोष्टी अप टू द मार्क नव्हत्या. अप टू द मार्क नाही म्हणता येणार, पण त्या काळात गोष्टी तितक्या सेफ्टी वाईज सगळं रॉ होतं त्यावेळेला. आता तरी गोष्टींचे ऑप्शन्स आणि मल्टिपल सेफ्टी आणि सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. त्यामुळे त्यावेळेला ते ऍक्च्युअल ग्लासेस वगैरे वापरायचे किंवा ते पातळ ग्लास आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे त्यावेळेला खूप लागायचं लोकांना, सगळं व्हायचं, पण तरी पण ते करायचे. आता शुगर ग्लास किंवा आणखी मल्टिपल ऑप्शन्स आहे ज्याच्यामध्ये ती फोडली तर डोक्यात फोडा, कुठेही फोडा, काही प्रॉब्लेम नाही, ओके. अच्छा, म्हणजे त्यांनी नाही लागत. काय म्हणले? शुगर ग्लास. ऍक्च्युअल शुगर म्हणजे काय असतं ते ऍक्च्युअली? शुगर ग्लास म्हणजे बेसिकली ती खूप हे असते, म्हणजे तू त्याला नुसतं इतकं पण केलंस तरी ती तुटेल इझिली. इझिली ब्रेकेबल असते ती, आणि ती आपल्याला म्हणजे कुठल्याच वेळी कारण ती काच नाहीये ना. सो त्यामुळे. आणि त्यानंतर ब्लड सीन्स आपण म्हणू शकतो. तर ब्लड सीन्सचा काय सिनेरियो? म्हणजे आता एकाने मारलं किंवा बुलेट बसली तर रक्त वगैरे येतं, तर ते एडिटिंग मध्ये नंतर होतं का ऍक्च्युअल मध्ये काय, म्हणजे कलर वगैरे टाकतात, कसं होतं? इट डिपेंड्स ऑन सीन टू सीन, ऍक्शन डिरेक्टर टू ऍक्शन डिरेक्टर, कुठली स्पेसिफिक काय रिक्वायरमेंट आहे तसं. पण मल्टिपल ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये VFX पण होतं, ज्याच्यामध्ये असं रक्ताचं असं चिपळ्या उडाल्या किंवा असं काय ते दाखवतात. काही ह्याच्यामध्ये तुम्हाला ते ऍक्च्युअल कट्स दाखवतात, जेव्हा नाईफनी होतं त्यावेळेला ते आतमध्ये तुम्हाला ते ब्लडचं हे ऍक्च्युअली ठेवलं जातं आणि पाईप मधून तुम्हाला ते बॉडीला अटॅच केलं जातं. अच्छा, पाईप. हा. सो ते द मोमेंट दॅट कट हॅपन्स ते नॅचरल फ्लो दिसतो. काही ठिकाणी चीट करून शूट असतं तर तो असं कट झालेला तर लांबून दाखवतात, पण डायरेक्ट क्लोजअप मध्ये तो कट झालेला दाखवतात. काही ह्याच्यामध्ये मेकअप पण असतो.
सो इट डिपेंड्स. प्रोसेस होता हा, असं नाही की हातचं ऑप्शन आहे, हातचं ऑप्शन आहे, बरेच ऑप्शन आहेत. सो कसे दाखवतोय ते त्या प्रोजेक्टच्या त्या हेड्स वर डिपेंड करत. आता ऍक्शन सीन्स मध्ये अजून ड्रिफ्टिंग आपण म्हणू शकतो. तर ड्रिफ्टिंग वगैरे करताना ते ऑफकोर्स ते तर प्रोफेशनलच असणार स्टंट वगैरे. तर त्यावेळेस ऍक्टर स्वतः त्या गाडीमध्ये असतो का? नाही. कार ड्रिफ्टिंग किंवा असे ज्या सिक्वेन्सेस असतात त्याच्यामध्ये ड्रिफ्टर्स जे प्रोफेशनल्स असतात ना ते ड्रिफ्ट करतात कार्स, कारण इट इज अ ऑल इन ऑल व्हेरी युनिक स्किल जे तेच फक्त प्रोफेशनल्स करू शकतात. नॉट इवन एव्हरी स्टंट परफॉर्मर कॅन डू दॅट. ड्रिफ्टर्स कम्प्लिटली वेगळी कम्युनिटी आहे. सो ते येतात, ते करतात. परत आता ते दिलवाले तो शाहरुख खानचा पिक्चर होता रोहित शेट्टी सरांचा, तर त्यामध्ये त्यांनी बीटीएस मध्ये दाखवलेलं की गाडी जी आहे ती ऍक्च्युली 300-400 टन खाऊन पडते. तर त्यावेळेस तो स्टंटमॅन ऍक्च्युअली त्या गाडीमध्ये असतो का? हार्नेस लावलेला असतो, सगळ्या गोष्टी. नाही, स्टंटमॅन नसतो त्यावेळेला. काही सीन्स, आता रोहित शेट्टी सर तर ऑफकोर्स इज अ लेजंड पर्सन, त्यामुळे त्यांचं तर आपण बोलतो ते काहीही पॉसिबल करू शकतात. तो असा माणूस आहे, म्हणजे त्यांच्यासाठी ही इज दॅट क्रिएटिव्ह की त्याच्यामध्ये ना तो प्रत्येक एक शॉट जेव्हा शूट होतो ना त्यावेळेला, ऑफकोर्स आय हॅव नॉट बीन ऑन हिज सेट, पण जेवढं मी त्यांचं काम बघितलंय किंवा काय, ते कुठल्याही इम्पॉसिबल गोष्टीला पॉसिबल करू शकतात. त्यामुळे जेव्हा फक्त कारचा सीन असतो ना त्यावेळेला ते कार उडवल्या जातात, त्याच्यासाठी केबल्स आणि बाकी सगळा वेगळा सेटअप असतो. तर त्या किती मल्टिपल आपल्याला उडवायच्या आहेत, काय करायच्या आहेत ते करू शकतात. काही ह्याच्यामध्ये जिथे म्हणजे बेसिकली आपल्याला जर क्लोजअप एखादे शॉट्स असतील तर ते चीट करून सुद्धा घेतले जाऊ शकतात. आता मला माहिती नाही कारण मी सेटवर नव्हते की रोहित सरांनी ते कसे शूट केले असतील, पण जेव्हा मॅक्सिमम रोल ओव्हर्स किंवा रिअल कार्स, जेव्हा ते रिअल कार्स उडवतात बिंदास, सो त्यावेळेला नसतात तिथे, म्हणजे कारण इट इज डेंजरस ऑफकोर्स. तर ते रिअल कार्स मध्ये काय काय चेंजेस केले जातात जेणेकरून ते सेफ्टी प्रिकॉशन्स कव्हर केले जाईल? तो टॉपिक चेंजेस काहीच नाही, ते मॉडेल्स असतात, बेसिकली डमी मॉडेल्स असतात गाडीमध्ये. नाही, डमी मॉडेल्स असतात गाडी. अच्छा, गाडीचे डमी मॉडेल्स. रिअल कार्स म्हणजे त्यातल्या त्यात अगदी नवीन कार आणून कुठे ठेवणार नाही रे उडवायला. प्रोडक्शनचं बजेट विचार करणं किती जाऊ शकतं. नाही, इंजिन वगैरे ते बाकी सगळं नॉर्मल असणार, म्हणजे फक्त आतमधलं सीट्स वगैरे ते काढले जातात. सगळं तसंच असतं, डमी ऍज इट इज डमी बनवलेला असतो त्या कारचा. काही एका ह्याच्यामध्ये बघ, रोहित सरांच्या शूटमध्ये प्रोडक्शन व्हॅल्यू पण डिपेंड करते त्याच्यावर. एक खूप अशी मोठी गाडी होती, कुठली तरी खूप अशी इम्पोर्टेड कार होती कुठली तरी, आणि त्या कारच्या शूटवर मी कुठल्या तरी व्हिडिओमध्येच बघितलंय, तिथून त्याचे पॅन करून इकडे घेतात तर त्याचा सेम डमी छोटासा होता, लहान मुलांची गाडी, त्याच्यामध्ये रोहित सर बसलेले. सो ते मॉडेल्स पण क्रिएट करतात आणि मग त्याच्यावर सुद्धा ते मल्टिपल गोष्टी एक्सपेरिमेंट करून ते शूट होतात. तर त्याने म्हणजे इम्पॅक्ट पडतो का? तुम्ही जसं म्हणले आता तो अँगल चेंज करून ती छोटीशी गाडी एकटा असती, तर ऍक्च्युअल पिक्चर मध्ये ती छोटीशा गाडीचा स्टंट दाखवतात, शूट करतात ना. शूटची ट्रिक असते ती फक्त. अच्छा, म्हणजे तू ऍक्च्युअली, मी कसं म्हणलं, व्हीएफएक्स तर ऑप्शन आहेच, पण दुसरा ग्राउंड क्लिअर आपण क्रिएट केलं आणि त्याच्यावर जर त्या कार एकत्र येतात आणि त्या एकमेकांना धडकतात आणि त्या कशा हे होतात, ते सगळं रेडी असतो तो पूर्ण साचा. सो ते करताना आपल्याला तर दिसताना माती आणि सगळं ग्राउंड आणि सगळ्या गोष्टी दिसतात, आणि पोस्टला तर बरेच प्लस आहेत, कारण आता व्हीएफएक्स आणि बऱ्याच गोष्टी टेक्निकली वरती गेल्यामुळे आपण पाहिजे ते क्रिएट करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही, काहीही क्रिएट करू शकतो आपण. त्यामुळे इट डिपेंड्स. कारण की त्यांनी एकदा म्हणलं होतं, म्हणजे आपल्याला दिसताना फक्त ते दिसतं किंवा आपल्या गाड्या उडवल्यात पिक्चर मध्ये किंवा 1-2 रोल झालेत, पण त्याच्या मागची प्रोसेस काय प्रोसेस लागते, म्हणजे ते सगळ्यात अवघड कोणत्या पण सिक्वेन्स पिक्चर मधला जो मेन पार्ट जो आहे किंवा अवघड पार्ट तो म्हणजे ते ऍक्शन सीन परफॉर्म करायचं. आपण आपल्याला जनरली बघताना वाटलं ठीक आहे बाबा गाडी उडवली, एवढं काय नाही. बरं, एक टेक ओके नाही झाला तर तुम्हाला ते रिटेक करावं लागतं. किती वेळा तुम्ही अख्खं युनिट ते परत सगळं बॅक टू द नॉर्मल, ती ग्राउंडची माती क्लिअर करण्यापासून, सरफेस प्लेन करण्यापासून, ती कार क्लीन करण्यापासून, कार डॅमेज झाली असेल तर ती नॉर्मल करून ती उभी करण्यापासून, बऱ्याच गोष्टी असतात. बेसिकली ग्लास ब्रेक झाली, ग्लास परत, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या मागे, आणि इट इज वास्ट. म्हणजे आपल्याला दिसतं ते फक्त फायनल असा रिझल्ट दिसतो, त्याच्या मागे मेहनत प्रचंड असते. परत समजा इन केस ते स्टंट्स परफॉर्म करताना स्टंटमॅनला काही इंजरी झाली, तर समजा एकाचा हात गेला फॉर इन केस,
तर मग त्यांच्या फॅमिलीकडे कोण, म्हणजे ते सगळं प्रोडक्शनच्या अंडरमध्ये येतं का तसं काय नसतं? नाही, सो बेसिकली जे ऍक्शन जे आपले स्टंट परफॉर्मर्स जे असतात ते युनियनला बांधलेले असतात, युनियनच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असतात. बॉलिवूड युनियन झालं आपलं, किंवा टॉलिवूडचं एक वेगळं युनियन आहे, मराठीचं एक आहे. सो जेव्हा तुम्ही मेंबर होता, म्हणजे कुठल्याही गोष्टीला ऍज अ डिरेक्टर, ऍज अ डीओपी, ऍज अ ऍक्टर, तुम्हाला त्या युनियनचा मेंबर असणं फार महत्वाचं असतं. म्हणजे बेसिकली इट इज काइंड ऑफ अ परमिशन. तुम्ही ऍक्टर आहात, तुम्ही ऍक्शन डायरेक्टर आहात, नाही तर उद्या कोणी उठून म्हणेल मी हे आहे, पण ते तुमचं काहीतरी प्रूफ पाहिजे ना की तुम्ही आहात. हा, आणि स्पेशली ऍक्शन म्हणजे जे स्टंट परफॉर्मर्स आहेत त्यांच्यासाठी तर तुम्ही एलिजिबल आहात का, त्यांची टेस्ट पण घेतली जाते जेव्हा ते मेंबर व्हायला जातात, की तुम्ही तेवढे एलिजिबल आहात का, तुम्ही तेवढे स्ट्रॉंग आहात का, तुम्ही पर्टिक्युलर गोष्टी अटेम्प्ट करून प्रेझेंट करू शकतात का, ते त्यांना दाखवावं लागतं. काइंड ऑफ अ एक्झाम असते छोटीशी, प्रॅक्टिकल. सो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही युनियनचे मेंबर्स बनता त्यावेळेला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये येता आणि युनियन तुम्हाला भरपूर कामं म्हणजे देतात. सो युनियनकडे जे फिल्म्स येतात, युनियनचेच मेंबर्स बऱ्यापैकी सगळ्या मोठ्या मोठ्या फिल्म्स मध्ये बघायला मिळतात आपल्याला. सो अशा केसेसमध्ये ना जे स्टंट परफॉर्मर्स असतात ना, ते फक्त प्रोडक्शन टू प्रोडक्शन कधी असतात ज्यावेळेला ते एखाद्या प्रोजेक्ट साठी काम करतात. पण अदर दॅन दॅट ते लाईफ टाईम युनियन बरोबर, जोपर्यंत त्यांचा कॉन्ट्रॅक्ट पिरियड आहे तोपर्यंत ते युनियनची फॅमिली आहे. सो युनियनच्या अंडर आहेत ती लोक. युनियननी परमिशन दिली तर दे कॅन वर्क, युनियननी नाही त्यांना परमिशन दिली तर दे कांट वर्क. सो अशा केसेसमध्ये काय होतं की जर एखाद्या कॉन्ट्रॅक्ट साईन होताना त्यांना प्रत्येकाचा इन्शुरन्स केला जातो, बऱ्यापैकी 20 लाखाचा डिपेंड्स असा इन्शुरन्स केला जातो. आणि इफ एनिथिंग हॅपन्स त्यांना ते पैसे युनियनकडनं मिळतात, फाईट असोसिएशन जी आहे त्यांच्याकडनं मिळतात. आणि त्या प्रोडक्शनशी बोलून म्युच्युअली कोणी असेल आणि कोणाला जर फार गरज असेल तर कदाचित अमाऊंट वाढवूनही देतात. सगळेजण मिळून म्युच्युअली हेल्प पण करतात त्या फॅमिलीजला, वन टाइम किती आपण अमाऊंट देऊ शकतो किंवा काय. सो दॅट इज देअर. सो ही काळजी बऱ्यापैकी घेतली जाते युनियनकडून. नाही, कारण की स्टंटमॅन खूपच अंडर व्हॅल्यूड आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, कारण की ते मेन फेज जो आहे तो मेन सगळ्यात डेंजरस काम, डेंजरस रिस्पॉन्सिबिलिटी ते घेतात. त्यांच्यामुळे आपल्या सगळ्या फिल्म अशा लार्जर दॅन लाईफ दिसतात. आणि त्यांनाच आज पण ठीक आहे, एक दिवस ते सगळे अशी बाजी मारून नेतील बघ, कारण एक्स्ट्रीमली टॅलेंटेड आणि ओव्हरऑल कम्प्लीट हार्डवर्क, म्हणजे दुसरा ऑप्शनच नाही तुम्हाला. हार्डवर्क, यू हॅव टू पुट युअर लाईफ इन दॅट रिस्क, आणि तरच यू विल गेट पेड फॉर इट. असं नाही की फक्त मेकअप करून या, समोर बसा आणि पेमेंट घेऊन जा, असं नाहीये ना त्यांचं. त्यांना खूप रिस्क घ्यायला लागते. आय हॅव अ ह्यूज रिस्पेक्ट फॉर ऑल दिस पीपल, कारण मी स्वतः हे केलेलं आहे. त्यामुळे मला माहितीये की किती करेज लागतं, किती गट्स लागतात, आणि एव्हरी टाइम टू डू दॅट तुम्ही किती तुमची लाईफ डेंजर मध्ये टाकता हे मला माहितीये. त्यामुळे आय हॅव ह्यूज रिस्पेक्ट फॉर ऑल द स्टंट परफॉर्मर्स, ऑल. या, बट इफ गॉड फॉरबिड, म्हणजे समजा इन केस काही झालं किंवा डेथ झाली त्यांची, तर ते मग कोणावर येते? कॉन्ट्रॅक्ट साईन असल्यामुळे बऱ्यापैकी तर असं नाही होत, पण झालं तर ॲज आय सेड युनियन बऱ्यापैकी सगळ्यांना त्यांच्या डायरेक्टरवर काही येत नाही, त्यांच्यावर नाही. ऍक्शन डायरेक्टरची जबाबदारी असते ना, ऍक्शन डायरेक्टरची जबाबदारी असते. पण तरी काही असतं, आता काही माझ्या चुकीमुळे झालं तर ऑफकोर्स ते बऱ्यापैकी कमी होतं, पण इट हॅज टू हॅपन, इट विल हॅपन. काही गोष्टी खूप मेजर जाऊन जर एखादा टेक्निकल ग्लिच झाला, हार्नेस तुटलाच आणि तो दरीमध्ये कोसळलाच, तर त्याच्यामध्ये आपण काहीच नाही करू शकत. सो पण बऱ्यापैकी सपोर्टिव्ह आहेत सगळेजण ह्याच्यात. त्यांचं फंडिंग कोण, म्हणजे जनरली कोण करतात फंडिंग? तुम्ही जसं म्हणले ते युनियनला प्रोडक्शन हाऊसेस कडनं पैसे मिळतात. असं पेमेंट जे असतं ना बेसिकली, जे आपल्या युनियनकडे, ते फिल्म्स साईन झाल्यानंतर फिल्म्स कडनं पेमेंट युनियनला जातं, युनियन कडनं पेमेंट सगळ्यांना होतं, फायटर्सला आणि ह्यांना. प्रोडक्शन डिरेक्टली फायटर्सला शक्यतो नाही करत, युनियन कडनं येतं. त्यामुळे युनियनचा बेस्ट प्लस पॉईंट काय की युनियन मध्ये असल्यामुळे तुमचं पेमेंट कधीच मिस होऊ शकत नाही, कधीच. म्हणजे कुठल्याही प्रोजेक्टला तुम्हाला चीट झालंय, तुम्हाला कुणी पेमेंटच बुडवले, अशा गोष्टी होत नाही, कारण युनियन इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट देअर रूल्स अँड देअर वर्क अँड देअर एव्हरीथिंग. ऍक्शन डायरेक्टरचा पगार कधी मिस होतोय किंवा पेमेंट कधी मिस होतोय? डिपेंड्स. बघ, मी आत्ता मराठी इंडस्ट्रीची ऍक्शन डायरेक्टरची मेंबर झाली आहे, म्हणजे मला आता माझं कार्ड आलं ऍक्शन डायरेक्टरचं. त्यामुळे युनियन मध्ये असल्यामुळे तसं शक्यतो होत नाही, माझ्या बाबत तरी नाही झालंय असं.
पेमेंट कसं म्हणजे फिक्स कसं केलं जातं? सीन्सच्या अकॉर्डिंगली फीज नाही, पर डे वाईज. पर डे वाईज. ओके. काही खूप मोठे लेजंड्स आहेत, त्यांचा तर आकडा मला पण माहिती नाहीये, तो असू शकतो खूप डेंजर. माझं आता नवीन सुरुवात असल्यामुळे मला पहिल्या फिल्मला तर मी असे होते की मला एवढं पेमेंट आहे, मला विश्वास, मला एवढं पेमेंट आहे. ते म्हणे की हो का, कमी आहे का? म्हणलं नाही, खूप जास्त आहे, बस तेवढ्यावर थांबवा. सो पहिल्यांदा तर, आणि त्यावेळेला माझ्याकडे कार्ड नव्हतं जेव्हा मी पहिली फिल्म केली त्यावेळेला, त्यामुळे पर डे वाईज तुम्ही जितके दिवस काम कराल तितके दिवस. जे एस्पायरंट्स आहेत त्यांच्यासाठी सांगू शकाल अंदाजे पेमेंट? आय शुडंट डिस्क्लोज ऍक्च्युअली. तर तो सीन एक राहिला होता, म्हणजे गाडीवर समजा फायटिंग सीन असेल तर तो पण म्हणजे गाडी चालता चालता गाडीवर बॉडी डबल लावून करतात का व्हीएफएक्सचा किंवा ग्रीन स्क्रीनचा? हा, म्हणजे तू असं म्हणतोस एखादी चालती ट्रेन आहे आणि त्याच्यावर ऍक्शन सिक्वेन्स मेजर होतो, आपण म्हणू शकतो लास्ट. हा, सो बऱ्यापैकी काय असतं ना की त्या ट्रेनचं मॉडेल असतं, त्या ट्रेनचं जसं आपण एका फ्लोअरवर ग्रीन स्क्रीन असते, ग्रीन स्क्रीनच्या समोर ते ट्रेनचं मॉडेल असतं आणि जी काही फाईट कंपोजिशन जे काय आहे ते तिथे केलं जातं ऍज इट इज, बिकॉज दॅट इज इझियर ऑन स्टेबल थिंग, हे करणं इझियर आहे. आणि मग लेटर ऑन आपण ग्रीन स्क्रीनवर काही क्रिएट करू शकतो. त्यामुळे ती चालतीये, त्याच्यावर काय दऱ्या येत आहेत, पाणी येतंय, कुठून बोगदा येतोय, काय येतोय, दॅट इज इट. आपल्या बॉलिवूडमध्ये मेन ऍक्शन हिरो आपण म्हणू शकतो. अक्षय कुमार एक खूप रॉ, एकदम रिअल स्वतः करतात ते, जामवाल आपण म्हणू शकतो, टायगर श्रॉफ. परत शाहरुख खाननी पण आता पठाण याच्यामध्ये सुरू केले. तर ते करताना त्याचं म्हणजे सेपरेट त्यांचं काही क्वालिटीज असणं आवश्यक आहे का? म्हणजे तुम्ही जसं म्हणले की बाबा कराटे स्किल्स असणं किंवा फिजिकल, किंवा जसं मी मार्शल आर्ट्स म्हणले त्यामध्ये तुम्ही प्रोफेशनल होते, तर त्यांना ऍक्टर्स लोकांना पण अशा फील्डमध्ये हो कंपल्सरी, म्हणजे हो, कारण तुमच्या फिजिकल अबिलिटीज किती आहेत किंवा तुम्ही परफॉर्म करायला तुम्ही तितकं स्ट्रॉंग असणं फार महत्वाचं असतं आणि ते ओव्हरनाईट नाहीये. तू अक्षय सरांचं बघशील तर अक्षय सरांचं एक रुटीन आहे, इतक्या वर्षांपासून हीच म्हणजे त्या रुटीनला ते स्टक आहेत, ते ऍज इट इज ते तसंच फॉलो करतात. त्यांचं डिनर 6च्या आसपास होतं किंवा ते पहाटे अर्ली रायझर आहेत, मग ते रुटीन असं नाही की आपण कसं कधी सॅटर्डे, उद्या संडे, उद्या 11 वाजता उठायचं, तसं त्यांच्या बाबतीत नाहीये. टायगर श्रॉफ पण तू बघशील, मला आठवतं माझं सुपर गर्ल गाणं जेव्हा शूट झालं ना, मी म्युझिक व्हिडिओ केला होता ऍज अ लीड, त्यावेळेला त्या सुपर गर्ल गाण्याच्या वेळेला माझ्या इंटरव्ह्यू मध्ये एकदा त्यांनी विचारलेलं मला टायगर श्रॉफ बद्दल. तर मला टायगर श्रॉफ बद्दल पण मला असं वाटतं की इतकं डेडिकेशन आहे ना त्या माणसाकडे, इतकं. विद्युत जामवाल आणि आमचं कलरी फेमस, म्हणजे आय लव्ह कलरी सो मच, आणि मी शिकली आहे कलरी पयटू. आणि कलरी पयटू इट्स अ मार्शल आर्ट फॉर्म, साऊथला बऱ्यापैकी तो कलरी फॉर्म असतो, धोती घालतात आणि स्वॉर्ड आणि असं सगळं असतं, स्पायनल बेस्ड मुवमेंट्स असतात, अॅनिमल बेस्ड मुवमेंट्स असतात त्या, तर तुम्ही शिकली आहे तो फॉर्म. तर विद्युत सरांचा तो प्लस आहे, कलरी आर्टिस्ट. सो त्यामुळे तुम्हाला खूप कन्सिस्टंट राहावं लागतं तुमच्या फिजिकल फिटनेसमध्ये, तुमच्या स्वतःच्या प्रॅक्टिसमध्ये. आणि ह्या फॉर्म्सला कसं असतं, द मोमेंट यू स्टॉप युअर प्रॅक्टिस, तुमच्या बॉडीमधनं तो फ्लो निघून जातो. रिफ्लेक्सेस. हो. तुम्ही फ्लिप्स करताय तर तुम्हाला ते रोज प्रॅक्टिसमध्ये राहणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल मला आता शिकून झालं, मी जिमनास्ट झाले, मी आता नॅशनल लेवलचं गोल्ड मला मिळालं, आता मी नाही केलं तरी माझ्या बॉडीतनं ते जाणार नाही, असं नसतं. तुम्ही तितकेच पटकन बाउन्स बॅक होता. त्यामुळे तुम्हाला तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग, तुमचं पार्कोर ट्रेनिंग, तुम्ही जो काही प्लस आहे तुमचा, अक्षय सरांचा कराटे प्लस आहे किंवा विद्युत सरांचा कलरी प्लस आहे, टायगर श्रॉफचा तर म्हणजे तो MMA आणि त्याचा जिमनास्ट आणि त्याचं पार्कोर, एव्हरीथिंग इज ग्रेट. सो त्यामुळे ही स्टील कंटिन्यूज हिज प्रॅक्टिस. त्यांना असं नाही वाटत की मी आता पोहोचलो, मी आता स्टार झालो, आता मी नाही. देयर इज नो ऑप्शन टू स्टॉप. यू कीप गोइंग. सो ती डेली डिसिप्लिन आहे, मग ते मस्ट आहे सगळ्यांना. परत सुलतान मध्ये पण फायटिंग सीन्स आपण म्हणू शकतो, तर ते पण त्यासाठी पण ऍक्च्युअल ट्रेनिंग घेणं आवश्यक आहे का ऍक्टर्सला? सलमान खाननी पण सुलतानसाठी आपण म्हणू शकतो बॉक्सिंग, किकिंग, तर ते पण ऍक्च्युअल ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे का फक्त सीन साठी तेवढे? नाही, तुम्हाला ते फक्त सीन टू सीन नाही. जसं मेरी कॉमला तू बघशील तर प्रियांका चोप्रानी तेवढा ट्रेनिंगला वेळ दिलाय तेवढा तिने ट्रेनिंगला. सो तुम्हाला ती ऍक्च्युअल बॉडी लँग्वेज, कारण तुम्हाला
ऍक्च्युअल बॉडी लँग्वेज, कारण प्रत्येक फॉर्मचा ना डिसिप्लिन वेगळा आहे. तायक्वॉन्डोचा वेगळा आहे, जुडोचा वेगळा आहे, जुजुत्सूचा वेगळा आहे, शोतोकॉनचा वेगळा आहे, किंवा कुस्तीचा वेगळा आहे, किक बॉक्सिंगचा वेगळा आहे, MMA चा वेगळा आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा ना कलरीचा वेगळा आहे. प्रत्येकाची बॉडी लँग्वेज, प्रिन्सिपल्स आणि सगळ्या गोष्टी परफॉर्म करायची पद्धत वेगळी आहे. तू कुस्ती करणारा एकदम असा रॉ आणि असा एकदम रिलॅक्स येतो आणि पटकन उचलतो आणि हे करतो. पण तुला MMA साठी यू हॅव टू बी, तुला ते नेक्स्ट मूव्ह साठी ना तुला असंच राहावं लागतं. कुस्तीवाले कधी असं बघितले का? तू एकदम असेच असतात ते मूव्ह, आणि ते एकदम रिलॅक्स, पण ते ऍट द सेम टाइम ते त्यांच्या डावात. सो प्रत्येकाचं डिसिप्लिन फार वेगळं आहे. जुडोवाला तर तो ग्रिपच्या ह्याच्यातच असतो करताना. सो तो एक मॅटर करतो भरपूर. सो त्यामुळे ट्रेनिंग हे मस्ट आहे. स्पेशली असे स्पोर्ट्स रिलेटेड जे फॉर्म्स असतात ना, स्पोर्ट रिलेटेड डेडिकेटेड टू पर्टिक्युलर स्पोर्ट्स असेल एखादी फिल्म, तर तुम्हाला ती बॉडी लँग्वेज आणि ते गोष्टी येणं महत्वाचंच आहे. आणि ते तुम्हाला असंच नाही येणार एखादा बेस्ट टू बेस्ट कोच आला आणि त्यांनी सांगितलं असं डॉजिंग कर आणि हे कर, नाही. किक बॉक्सिंगचं तुमचं ते जे नॉनस्टॉप मुवमेंट, फुटवर्क आणि जे हाताचं, ते तुम्हाला ते प्रॅक्टिसनेच येणार. सो ट्रेनिंग सुलतान मध्ये पण ऍक्च्युअल मध्ये ते फ्लिप करतात किंवा धोबी पछाड, ते ऍक्च्युअल मध्ये करतात का? हो, पण सेफ्टी असते. दंगल गर्लचं बघितलं तू, ट्रेनिंगचा एक व्हिडिओ बघ दंगल गर्लचं, त्याच्यामध्ये कळेल ते हाऊ दे प्रिपेअर. तिचा आय थिंक जो पाय की काहीतरी पण हे झाला होता, इंजर्ड झाला होता त्या ट्रेनिंगच्या दरम्यान, पण तिने कसं कमबॅक केलं. सो ही सगळी BTS बिहाइंड द सीनची प्रोसिजर आहे, जी बाहेरच्या ऑडियन्सला नाही कळत, अनलेस अनटिल इट्स दाखवली आहे तर. अदरवाईज आहे प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक कॅरेक्टरला, प्रिपरेशनला वेळ जातो, मेहनत लागते आणि नेक्स्ट लेवल मेहनत लागते, स्पेशली जर अशा ऍक्शन फिल्म्स असतील तर. पण टॉलिवूडचे आता ऍक्शन सीन्स कमी व्हायला लागलेत का? म्हणजे आधी जनरली एका फाईट मध्ये 6-7 जण उडायचे, पण आता एका फाईट मध्ये 1 जण उडतो. नाही, बेसिकली असं नाहीये. ऍक्शन सीन्स साऊथचं बेसिकली ऍक्शन इज लार्जर दॅन लाईफ. काही गोष्टी कन्व्हिन्सिंग असतात, काही गोष्टी कन्व्हिन्सिंग नसतात ऑनेस्टली. तसं तू जर ह्यांच्या फिल्म्स बघशील आपल्या रोहित शेट्टी सरांच्या, तर तिथे तुला कुठलीच गोष्ट अशी वाटणार नाही, सगळ्या लॉजिकल गोष्टी आहेत सगळ्या. तसं साऊथचं रॉंग नाहीये, पण त्यांची पद्धत येते लार्जर दॅन लाईफ दाखवायची जी हे आहेत. सो त्यांनी आता गोष्टीला असं क्रिएट केलंय की त्यांचे सुपरस्टार एवढे स्ट्रॉंग आहेत ना, की त्यांनी येऊन असं जमिनीवर असा पाय पण आपटला ना तर धरती हलते, 2-2 बसेस उडतात, कळलं तुला, सगळं असं शेक होतं एकदम, विच इज प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. पण कमी झाले तरी असं नाही म्हणू शकत आपण कमी झालंय, पण इट्स देअर. तो त्यांचा पॅटर्न आहे लार्जर दॅन लाईफ दाखवायची, किंवा त्यांचे स्टार्स किती स्ट्रॉंग आहे ते दाखवायची त्यांची पद्धत आहे, विच इज ऑल्सो राईट ऍट देअर प्लेस. पण ती त्यांची पद्धत आहे लार्जर दॅन लाईफ. रोहित सरांची आपल्या बॉलिवूडची जी आहे ती फुल कन्व्हिन्सिंग, म्हणजे ती इट हॅज टू बी रॉ कट आणि एकदम कट टू कट सगळी फाईट असते. ती असते डेंजरस, पण ती प्रॅक्टिकली काय पॉसिबल आहे ते दाखवतात. राईट. तर आता समजा एखाद्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर त्याला कसं सुरुवात कशी केली पाहिजे? त्यांनी कोर्सेस म्हणा किंवा काय काय एक्सपिरियन्सेस त्यांनी घेतले पाहिजे स्टार्टिंगला? 20 year old आपण म्हणू. हा, जर 20 year old असेल, पण मला म्हणजे जसं ह्या पर्टिक्युलर प्रोफेशनला ना तुमचा खूप वर्षांचा ऍज अ परफॉर्मर एक्सपिरियन्स असणं खूप महत्वाचं आहे. परफॉर्मर एक्सपिरियन्स. हा, तुम्ही डिरेक्टली ऍक्शन डिरेक्टर नाही बनू शकत. आता आपल्या बॉलिवूडमध्ये तसं म्हणतात की यू शुड हॅव 5 to 8 years ऑफ असिस्टिंग एक्सपिरियन्स आणि परफॉर्मर एक्सपिरियन्स. म्हणजे कुठल्या मास्टरजीला कुठल्या ऍक्शन डिरेक्टरला मी असिस्ट करते, तर आफ्टर 5-8 years आय कॅन बिकम ऍक्शन डिरेक्टर ऑन माय ओन, बिकॉज आय हॅव दॅट मच ऑफ एक्सपिरियन्स. माझ्या केसमध्ये तसं नाहीये, कारण मी 18 years ब्लॅक बेल्ट झाले. मी इंटरनॅशनल लाईव्ह स्टंट शो ची लीड असल्यामुळे मी त्या लोकांबरोबर शिकलीये गोष्टी, कारण ते हॉलिवूडच ना आणि वर्ल्डच्या बेस्ट म्हणल्यावर म्हणजे विषयच नाही. सो त्यामुळे मी तितका वेळ त्या ह्याच्यात दिला. सो माझा बॅकग्राऊंड ऑल इन ऑल कलेक्टिव्हली डिफरंट आहे, आणि आपल्या युनियनच्या काही गोष्टी आहेत की जिथे तुम्हाला हे असणं फार महत्वाचं आहे, की तुम्ही जसं ऍक्शन डिरेक्टर म्हणजे तुमच्या हातामध्ये लाईव्ह असतात, तुम्ही यू आर प्लेइंग विथ द लाईव्ह. मग त्यावेळेला तुमचं रॉंग गायडन्स, जिथे तुम्ही नॉलेजेबल नाही आहात, आणि हे नॉलेज असं एका वर्षात नाही येत. हे नॉलेज जोपर्यंत तुम्ही स्वतः करून बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही किती गट्स लागतात, किती करेज लागतं, काय टेक्निक लागतं, बॉडीला कसं कंट्रोल करायचंय, फॉल होताना बॉडीला आपल्याला
कसं फॉल व्हायचंय त्याचं पण टेक्निक वेगळं आहे. हार्नेस असताना आपण बॉडी कशी कॅरी करतो, किंवा लँड होताना आपण यू कॅनॉट लँड विथ स्टिफ नीज, हायपर एक्सटेंडिंग युअर नीज तुम्ही नाही लँड करू शकत. तुम्हाला नीज सॉफ्ट करायला लागतात, अदरवाइज यू विल ब्रेक युअर नीज ऑन द स्पॉट जर हायपर एक्सटेंड असतील तर. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं टेक्निक असतं. सो ते सगळं तुम्हाला स्वतःला कळलं पाहिजे, आणि ते ओव्हर द पिरियड ऑफ असं एकदम एका वर्षात येतं असं नाही. त्यामुळे खूप वर्ष लागतात ह्या गोष्टीला. पण जे खरंच इंटरेस्टेड असतील त्यांनी थोडासा रिसर्च करावा. जितकं पॉसिबल आहे तेवढं ऍक्शन डिरेक्टर्सला असिस्ट करायचा प्रयत्न करावा. स्वतः ट्रेनिंग मध्ये यावं, स्वतः आधी गोष्टी एक्सपिरियन्स कराव्यात, स्वतः काही गोष्टी प्रोफेशनल गायडन्सच्या अंडर शिकाव्यात, आणि मग हळूहळू ऍज अ परफॉर्मर तुम्हाला कळायला लागलं की एक स्टेप वरती मग असिस्ट करा, मग स्वतः बना. सो दॅट इज देअर. आणि मला सांगितलं हायफॉल करायचं तर मी केलेलं आहे, तर मी आय कॅन डू दॅट. ड्रिफ्टिंग मी केलेलं आहे, तर मी मला कळू शकतं की काय व्हॉट इट टेक्स टू डू इट. किंवा वेपन झालं तर मी केलेलं आहे, तर मला माहितीये. किंवा एकदम अशी फाईट झाली रॉ वाली मी केलेली आहे, त्यामुळे मला माहितीये व्हॉट इट टेक्स किंवा कसं असू शकतं. त्यामुळे एक्सपिरियन्सने आपण खूप शिकतो. पण असं कोर्स नाही का म्हणजे ज्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं पूर्ण पॅकेज असं एक्सप्लेन केलं जाईल किंवा शिकवलं जाईल? इंडियामध्ये तरी मी अजूनपर्यंत ऐकलेलं नाहीये, बट हॉलिवूडला म्हणजे ओव्हरऑल. पण ते ओव्हरऑल आहे ना, असं फक्त ऍक्शन डिरेक्टर साठी ऍज सच नाहीये. आणि सी ऍक्शन डिरेक्टर पण असं नाहीये की तुम्ही फक्त फिजिकली सगळं करायला शिका, असिस्ट करा आणि यू विल बिकम ऍक्शन डिरेक्टर. तुम्हाला एडिटिंग इक्वली इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ऑन टेबल बसून तुम्हाला तो शॉट घेतलेला कसा एडिट करायचा हे पण कळलं पाहिजे. सो त्या मलाही एक्सपिरियन्स नुसारच शिकायला मिळतं. पण तुम्हाला ते थोडंसं ते पण नॉलेज असलं पाहिजे, कुठली फ्रेम वापरायची आहे, कुठली लेन्स वापरायची, कुठला कॅमेरा आपण वापरतोय, किंवा कुठल्या अँगलनी आपण फ्रेम कशी सेट करतोय, आपण ओव्हरऑल फ्रेम कशी डिझाईन करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचं पण नॉलेज पाहिजे. अँड देन द प्रॅक्टिकल सिनारिओ कम्स. थोडासा डाऊट लोकांमध्ये येतो. हे जेवढं मी एवढ्या वेळात बघितलं ना, मी जेवढे प्रोजेक्ट आतापर्यंत केले, लोकांना असं वाटतं की करू शकेल का. ते थोडंसं इफ आणि बट आहे ना, ते येतं थोडंसं. अरे फिमेल असल्यामुळे ते मी फील केलंय. बट द मोमेंट दे सी माय वर्क ऑन फ्लोअर, त्यांना असे शॉक्ड होतात ते. पण दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. डोंट से दिस बिकॉज आय एम अ फिमेल और आय एम अ वुमन, आणि म्हणून तुम्हाला असं वाटायला की ऍक्शन डिरेक्टर हॅज टू बी तगडा आणि असे स्ट्रॉंग असं नसायला पाहिजे ना. मी पण करू शकते, का नाही करू शकत. तो डाऊट नसायला पाहिजे अजिबात. तुम्ही करू शकता का 6व्या मजल्यावर हायफॉल करू शकता विदाउट हार्नेस? मी करू शकते. इफ देर इज नो इफ अँड बट, बाय इथे कशाला, मी पण करू शकते. सो तो कुठेतरी ना ऍक्सेप्टन्स थोडासा माझ्या एक्सपिरियन्स नुसार लोकांना थोडा इफ आणि बट आहे माझ्या बाबतीत तरी. आणि ओव्हरऑल म्हणजे या फील्ड रिलेटेड लोकांमध्ये काय मिसकन्सेप्शन आहे, म्हणजे जनरली काय असतात? बरं, मला सगळ्यात महत्वाचं तुला हे करेक्ट करायचंय. हे माझं म्हणणं आहे, मी भारतातली पहिली फिल्म ऍक्शन डायरेक्टर आहे. तशी फिमेल ऍक्शन डायरेक्टर आपल्या तसं बघायला गेलं तर बघा ऍक्च्युली खरी मजा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेवढी काही युद्ध किंवा जेवढं काही मोठे जे काही प्लॅन्स करून जे काही वॉर आणि ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या, त्या सगळं बसून प्लॅन करून इट इज नॉट इझी. त्या काळात त्यांनी हे सगळं केलेलं आहे. सो एका अर्थाने त्यांनी ते डिरेक्शन दिलंय. शी इज ऍक्च्युअली अ रिअल लाईफ ऍक्शन डिरेक्टर आपल्या हिस्ट्रीमधल्या आपल्या. त्यामुळे तसं बघायला गेलं तर फिल्मसाठी मी आहे, बट रिअल लाईफ साठी विचार करणं तू महाराजांच्या काळात किती वास्ट लेवलला ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. बिंग अ लेडी इट इज नॉट इझी ऍट ऑल. ते सगळं प्लॅन करणं आणि ते इम्प्लिमेंट करणं, आणि इट इज नॉट इझी. त्यामुळे त्या सगळ्यात पहिल्या ऍक्शन डिरेक्टर आहे असं मी म्हणेन. आणि फिल्मसाठी इन्स्पिरेशन थोडंसं घेऊन मी आता सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. पण म्हणजे मला कधी कधी मी खरंच विचार करते ना, मला असं वाटतं की कसं पॉसिबल आहे यार. आता आपली जनरेशन इतकी ग्रो झाली, इतकं झालंय, त्यामुळे आता आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी कळतात. पण त्यावेळेला काहीच नो कम्युनिकेशन, काहीच नव्हतं. आणि हे इतक्या गोष्टी स्मार्टली प्लॅन करायच्या आणि त्या इम्प्लिमेंट करून त्या जिंकायच्या. किती माइंडसेट आणि काय लेवलचं ब्रेन लागत असेल विचार कर. आता टेक्नॉलॉजी कशी इव्हॉल्व्ह झाली या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे टेक्नॉलॉजीचा किती इम्पॅक्ट पडतो?
खूप पडतो अरे, कारण आता गोष्टी ना फक्त तितक्या मर्यादित नाही राहिल्यात की आता फक्त बाबा कॉम्बॅट फाईट केली आणि तेवढं झालं. आता टेक्नॉलॉजी इतकी डेव्हलप झाल्यामुळे ना आपल्याला खूप लिबर्टीज मिळतात गोष्टी खूप अशा अनबिलिव्हेबल दाखवण्यासाठी. त्यामुळे व्हीएफएक्स आल्यामुळे एक वेगळीच मजा आली आहे. किंवा सीजीआयचा विचार करशील तर त्याच्यामुळे खूप मजा, म्हणजे खूप सीजीआय म्हणजे त्याच्यामुळे खूप. सो बेसिकली काय असतं, कम्प्युटर बेस्ड काही आपण जे हॉलिवूडच्या बऱ्यापैकी फिल्म्स बघतो ना, त्याच्यामध्ये हॉलिवूड फिल्म्स मध्ये ना शक्यतो कम्प्युटर बेस्ड, आता डायनोसॉरच्या फिल्म्स आपण बघतो ते रिअल लाईफ मध्ये एक्झिस्ट नाही करत ते कॅरेक्टर्स, हो ना. मग ते कम्प्युटर बेस्ड त्या इमेजेस केल्या जातात आणि कम्प्युटर बेस्ड पर्सनॅलिटी पूर्ण केली जाते. सो अशा ज्या फिल्म्स आहेत ना त्या फक्त कम्प्युटरवर, त्यांना ऍक्च्युअली शूट करायची गरज नसते. सो ती एक टेक्नॉलॉजी आहे. व्हीएफएक्स मध्ये आपण काहीही पॉसिबल करू शकतो, काहीही. म्हणजे 100 घोडे ऍक्च्युअल आहेत, त्याचे आपण 1,00,000 घोडे सुद्धा दाखवू शकतो की कसे आहेत. समजा स्लो मोशन मध्ये एखादी गोळी येते तर ती गोळीचा ट्रॅव्हल तुमच्या नाकाच्या इथून कसा जाऊ शकतो ते प्रॅक्टिकली रिअल मध्ये पॉसिबल आहे का नाही, पण ते व्हीएफएक्स मध्ये आपण इथून जाताना पण दाखवू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्यामुळे ते दिसताना असं वाव असं वाटतं. आणि हे सगळं ह्या टेक्नॉलॉजी पॉसिबल झालंय. तर आधीपेक्षा तर कम्पॅरेटिव्हली इव्हॉल्व्ह झाली असेल टेक्नॉलॉजी, म्हणजे टेक्नॉलॉजीचा यूज आपण म्हणू शकतो, पण ते तेवढंच अनरॉ नाही दिसू शकत का? म्हणजे नाही, कारण ते तितकं प्रिसाइसली काम केलं जातं ना. आता बघ, मी 4 फिल्म्स केल्यात ना, माझ्या 4ही फिल्म्सला व्हीएफएक्स वाला पर्सन माझ्या बाजूला असतो. माझ्या प्रोडक्शननीच दिलेला असतो, कारण काही गोष्टी असतात जिथे आपल्याला ते तसं दाखवणं पॉसिबल नाही होत. मग त्यावेळेला व्हीएफएक्स वाला त्याचे इनपुट्स टाकून ती गोष्ट पॉसिबल करतो. सो त्यामुळे इक्वली हेल्पफुल फॉर द फिल्म आणि आउटपुट साठी. तर आता म्हणजे तुम्हाला समजा इन केस एखाद्या ऍक्शन डिरेक्टर बरोबर काम करायचं असेल तर तुम्ही कोणाबरोबर? शेट्टी सर ऑल टाइम माझं. हो, म्हणजे तो माणूसच फार भारी आहे यार, खूप भारी. म्हणजे मी या प्रोफेशन मध्ये आलेल्या दिवसापासून ही इज माय आयडल. म्हणजे मला आहे इच्छा फार त्यांच्याबरोबर काम करायची. आय वुड लव्ह टू. आणि तुमचं फेवरेट ऍक्शन सीन कोणतं आहे कोणत्याही पिक्चर मधलं? तसे बरेच आहेत बरं का, पण मी तुला खरं सांगू का, मी असं ऑल इन ऑल बघताना ना मी कधीच कुठलाच ऍक्शन सिक्वेन्स ना, मी काय माहिती हा माझ्यातला प्रॉब्लेम आहे म्हणायचं की प्लस पॉईंट आहे म्हणायचं मला कळत नाही, पण जेव्हा मी ऍक्शन सिक्वेन्स बघते ना त्यावेळेला मी कधीच फक्त ऑडियन्स म्हणून ऍक्शन सिक्वेन्स बघू नाही शकत. आणि हे माझ्या बरोबर जे फिल्म बघतात ना त्या सगळ्यांना माहिती असतं की मी ऑडियन्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघूच नाही शकत. मी बघताना ना मला ते फक्त क्रिएटिव्हली कुठून काय केलं, कुठे व्हीएफएक्स वापरले, कुठला कॅमेरा अँगल लावला असेल, शेकी कसा शॉट घेतलाय, मग माझं डोकं ना ऍक्च्युली तिकडे असतं. त्यामुळे मी कधीच ऍज अ ऑडियन्स म्हणून इन्व्हॉल्व्ह झालेच नाहीये कुठल्या ऍक्शन सिक्वेन्स मध्ये, वेदर इट्स हॉलिवूड वेदर इट्स इंडियन, नेव्हर. तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कोणतं आहे किंवा ऍक्शन किंवा तुम्हाला वाटतं की बाबा सगळ्यात चॅलेंजिंग सीन होता? सीन वाईज नाही, तसे तर बरेच आहेत, पण मी ह्याच्या वाईज बघशील, ऍक्टर वाईज बघशील तर मला टायगर श्रॉफचे बऱ्यापैकी ऍक्शन सिक्वेन्सेस आवडतात. कारण तो एकतर स्वतः करतो, तो रिअल करतो आणि त्याची अबिलिटी भारी असल्यामुळे ना तो खूप आउट ऑफ द कम्फर्ट झोन एव्हरी टाइम गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला रिस्पेक्ट आहे त्या ऍक्टरसाठी, मला खूप रिस्पेक्ट आहे. कारण ही इज नॉट ओनली कॅरिंग द फेस आणि ते टँट्रम्स, बट हार्डवर्कनी ते प्रूव्ह करतात. एव्हरी टाइम ऍक्शन तितकं रॉ आणि तितकं ते डेंजरस असतं आणि ते सेफली सगळ्या गोष्टी करणं. त्यामुळे बऱ्यापैकी आवडतात तसे ऍक्शन सीन्स बघायला. ठीक आहे, धन्यवाद तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच.